हरे कृष्णा. अशा प्रकारे भगवंताने गोपीसोबत लीला केली. एक दिवस वृंदावनमध्ये जेव्हा भगवंत गोपीसोबत खेळत होते, गोप गोपी आणि सोबत, एक दिवस कंसाने अरिष्टासुराच्या नावाला असुराला पाठवलं. हा अरिष्टासुर एका मोठ्या मुष्टदंड बैल जो सांडाच्या रूपामध्ये आला होता आणि त्याचा वर्ण काळा, त्याचे शिंग अतिशय टोकदार होते आणि दुसरं तो अतिशय खुंखार आणि रागिष्ट द्वेष ईर्ष्यापोटी असलेला हा बैल भगवंताकडे धावून येतो. अरिष्टासुर जेव्हा येतो तो वृंदावनमध्ये आल्यानंतर जेव्हा तो प्रवेश करतो, तो प्रवेश केल्याबरोबर काय झालं तर तिथल्या ज्या काही त्याच्या आवाजामुळे ज्या काही हिरण होत्या, स्त्रिया होत्या, गर्भपात झाला होता. सगळे गोपसखा लपून बसले आणि गोपसखा लपून बसल्यानंतर सगळे ब्रजवासी चिंताग्रस्त झाले की याच्यातून मुक्तता कशी करायची, याच्यातून दुसरा कोणता मार्ग आहे. अशा अवस्थेत असताना त्यावेळेस करायचं काय, काय करायचं. तर सगळ्या गोपी नाही का त्याने वृंदावनमध्ये प्रवेश केल्यानंतर हा जो अरिष्टासुर होता त्याने अतिशय वातावरण भयानक केलं, दूषित केलं. त्यावेळेस भगवंताची याचना केल्या सगळ्या गोपीनं आणि सगळ्या ब्रजवासींनी म्हटलं की हे भगवंता, आता ह्या संकटातून तूच वाचव. तर जेव्हा अरिष्टासुर प्रवेश केला तर सगळ्या गोपीनं काय केलं, जेवढे जेवढे लता वेली होत्या किंवा झाडं होते त्यानं काय केलं, पकडून धरलं. आणि हा बैल एवढा भयंकर डरकाळ्या फोडत होता, एवढा डरकाळ्या फोडत होता. तर भगवंत जातात आणि त्याला आव्हान करतात, अरे दुष्ट, ह्या ब्रजवाशांना तू काय विनाकारण त्रस्त करतोय, आताच्या आता मी तुला दंड देईन. आणि जेव्हा असं भगवंत त्याला ललकारतात युद्धासाठी, तर भगवंताकडे तो काय करतो, मोठमोठ्या फुफकाऱ्या सोडून फुफकार फोडल्यानंतर द्वेषाने ईर्ष्याने भगवंतावर अंगावर धावून येतो. जसं भगवंताला धावून येतात तर भगवंत काय करतात, भगवंताला एक दिल्यानंतर 12 धनुष्य योजन मागे भगवंत ढकलले जातात. पुन्हा तो मागे जातो, जोरजोरात पुन्हा शिंगानं भगवंताला मारायला जातो. तर भगवंत काय करतात, एकदा त्याच्या शेपुटीला पकडतात आणि उचलून फेकून लांब फेकून देतात. लांब उचलून फेकून दिल्यानंतर पुन्हा द्वेषानं आवाजाने जोरात पुन्हा येतो भगवंताकडे आणि पुन्हा भगवंतावर आक्रमण करतो. तर भगवंत काय करतात, त्या 2 पाय धरतात आणि 2 पाय धरून पुन्हा त्याला लांब फेकून देतात. असं 2-3 वेळा झाल्यानंतर भगवंत बघतात का हा याचा वध करणं आता गरजेचं आहे. आणि जेव्हा तो पुन्हा द्वेषाने ईर्ष्याने रागाने नाही का भगवंतावर धावून जातो, त्यावेळेस भगवंत काय करतात, त्याचे 2 जे टोकदार एकदम सुरीसारखे धार असलेल्या टोक्याला धरतात आणि त्याला एका झटक्यातच खाली पाडून टाकतात भगवंत. आणि झाडून टाकल्यानंतर पहिले त्याच्या गळ्यावर पाय ठेवतात भगवंत आणि गळ्यावर पाय ठेवल्यानंतर शिंग तोडून टाकतात भगवंत. शिंग तोडून टाकल्यानंतर भगवंत काय करतात, शिंग तोडल्याबरोबर भगवंत त्याला आणखीन उचलताना एकदा आदळून आपटून टाकतात आणि आपटून टाकल्यानंतर अरिष्टासुराचा होतो गोपाल कृष्ण भगवान की जय. अरिष्टासुराचा वध झाल्यानंतर सगळ्या गोपी काय म्हटले, अरे कृष्णा, तुझ्याकडून गायीचं गो हत्या झालेलं आहे आणि गो हत्या झाल्यामुळे तुला सगळं तीर्थस्नान करावं लागेल. जोपर्यंत तीर्थस्नान करणार नाही तू सगळ्या पापातून मुक्त होऊ शकणार नाही. काय, जोपर्यंत तू तीर्थस्नान करणार नाही तोपर्यंत स्नान होऊ शकत नाही. जसं परशुरामाने क्षत्रिय वध केला, भगवंताचा अवतार असून सुद्धा पापातून मुक्त झालाय. तर म्हणून कृष्णा, तू काय कर, सगळ्या तीर्थनद्याला जा, स्नान करून ये, नाही तो गो हत्या तुझ्या लागले. भगवंत म्हटले एवढं लांब जाणार कोण, इथंच तीर्थस्थान निर्माण करू. तर ते भगवंत काय करतात, आपल्या पायाचा उजवा पाय नाही का, त्याची जी टाच असते त्या टाचीनं भगवंत दाबून देतात आणि दाबून दिल्यानंतर जिथं अरिष्टाचा वध झाला त्या गोवर्धन पर्वताच्या शेजारी भगवंत काय करतात, श्यामकुंडाची निर्मिती करते. आणि श्यामकुंड निर्माण केल्यानंतर भगवंत त्याचं आपोआप पाणी येतं आणि आल्यानंतर भगवंत सगळ्या नद्याला बोलवतं, गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, कृष्णा, अलकनंदा, भागीरथी, ह्या सगळ्या नद्या तिथे येतात. आणि आल्यानंतर ते दर्शन देतात. स्नान केल्यानंतर भगवंत म्हणतात, गोपीनो आता तुम्ही स्नान करा. तर गोपी काय म्हणतात, राधाराणी, ललितादेवी, विशाखादेवी म्हणते, भगवंता, ज्या गायीचं तू हत्या केली, ज्या कुंडामध्ये स्नान केलं ते सगळं पाप नाही का तू त्याच्यात सोडलं. आम्ही स्नान केलं तर सगळं पाप आमच्या डोक्यावर येईल, आम्ही नाही स्नान करणार, आम्ही आमचं कुंड वेगळं निर्माण करू. ते म्हण पाणी आणणार कुठून तुम्ही, नाही आम्ही काही नाही काय करू. त्यावेळेस राधाराणी म्हणली की आपण जे कृष्णाचा कुंड आहे त्या कुंडाच्या बाजूला आपलं एक कुंड खोदू. आणि मग ललितादेवी, विशाखादेवी, इंदुमती, चित्रलेखा सगळ्या गोपी नाही का कुंड खोदायला सांगतात.
आणि कुंड खूप खोदून खोदून थकून जातात आणि मोठा कुंड तयार होतो, पण पाणीच येत नाही. करायचं तर काय करायचं, आणि सगळ्या नद्यांना बोलवतात, नद्या पण येत नाहीत. भगवंत मध्ये एवढे कष्ट कशाला करतात, माझ्याकडे स्नान करा ना. नाही म्हणे, आमच्या कुंडामध्ये जे पाणी येईल त्याच्यामध्येच आम्ही स्नान करणार, अन्य व्यतिरिक्त कुठेच करणार नाही. तर म्हणले जाऊ द्या, माझ्या कुंडामध्ये स्नान नाही करायचं तर हरकत नाही, माझ्या कुंडातलं पाणी तर घ्या. त्यावेळेस त्या गोपी थोडा विचार करायला लागला की आपलं कुंड कोरडं करायचं काय. नाही घेणार म्हणले, आम्ही अजिबात पाणी नाही घेणार. तर करायचं काय. तर मग भगवंत म्हटले, सगळ्या नद्यांना म्हणतात, जेवढं तुम्ही पाणी माझ्या कुंडामध्ये भरलंय, सगळ्या सरोवर सगळे तीर्थ सगळ्या नद्यांना तेवढंच पाणी तुम्ही काय करा, राधा कुंडामध्ये भरा. आणि राधा कुंडामध्ये भरल्यानंतर तिथे सगळ्या गोपी स्नान करतात. आणि भगवंत म्हणतात की जो श्यामकुंडामध्ये स्नान करतो आणि राधाकुंडामध्ये स्नान करत नाही, तर राधाराणीची कृपा, माझी कृपा भेटणार नाही. आणि जो राधाकुंडामध्ये स्नान करतो श्यामकुंडात करत नाही, तर त्याला राधाराणीची कृपा भेटत नाही. म्हणून दोघंही आज तुम्ही गोवर्धन परिक्रमा करतात, जेव्हा तुम्ही जाता गोवर्धन, त्या राधाकुंड श्यामकुंड आहे. तर राधाकुंड श्यामकुंडामध्ये जेव्हा स्नान करते मनुष्य, आणि अतिशय सुंदर पवित्र जल आहे. तुम्ही कधी गोवर्धन परिक्रमाला गेलात तर राधाकुंड श्यामकुंडला अवश्य भेट द्या, कारण भगवंत त्या पापातून मुक्त झालेले, सगळे नदी आलेले. आणि मग भगवंत म्हणतात की जो कोणी तीर्थयात्रेला नाही जाऊ शकला हरकत नाही, पण एकदा तरी राधाकुंड श्यामकुंडमध्ये त्यानं आचमन केलं, जल थोडं शिंपडलं, तरी त्याला दुसऱ्या तीर्थस्थळात जाण्याची गरज नाही, कारण तीर्थात कुर्बान, तिथं साक्षात सगळे तीर्थ इथं निवास करतात, म्हणून जाण्याची काय गरज आहे. म्हणून मायबापांनो, जेव्हा तुमच्या जीवात प्राण आहे, शरीरात प्राण आहे, तोपर्यंत राधाकुंडला श्यामकुंडला भेट द्या, जीवनाचं सार्थक करा. खूप पवित्र स्थान आहे फिरण्याचं. आणि मग तिथे गेल्यानंतर ते राधाकुंड श्यामकुंडामध्ये भगवंत काय करतात, गोपीसोबत स्नान करतात आणि पाण्याचा विहार करतात. एकूण एकावर पाण्याच्या पिचकाऱ्या मारतात. गोपी कृष्णावर मारते, कृष्णाने का गोपीवर मारतात, आणि त्याच्या लीला, अखंड लीला चालत असतात त्या राधाकुंड श्यामकुंडमध्ये. त्या लीलाचं काय बखान करावं, किती वर्णन करावं. अनुग्रहाय भक्ताय मनुष्य देहास्त्यम भजंत तदशी क्रीडा श्रुतम तत्पर भवत. भगवंत आपल्या भक्तावर अनुग्रह करण्यासाठी मानव दृश्यामध्ये प्रकट होतात, आणि सगळ्यांची मनं आपल्याकडे कशी आकर्षित होतील अशासाठी भगवंत लीला धारण करतात. असं त्यांना काय म्हणतात, लोक मनोहर, म्हणजे लोकांचं मनोहर हरकर. मनोहर या शब्दाचं काय, आपल्या मनाला हरण करणारे असे भगवंताचं नाव मनोहर दिलेले. आणि मग तिथे सगळ्या गोपींना नाही का ते म्हणतात की राधाकुंड श्यामकुंडमध्ये गेल्यानंतर भक्ती पण प्रदान होते, आणि भगवंताची राधाकृष्णाची जे आहे त्यांची कृपा त्यांना प्रदान होते. ही झाल्यानंतर जेव्हा कंसाच्या सभेमध्ये नारद मुनी जातात, नारद मुनी सांगतात, अरे कंसा, तुझा शत्रू इकडे तिकडे नसून जे वृंदावनचा नंद बाबा आहे त्याच्या घरी कृष्ण बलराम जन्म झालेले आहेत, आणि वसुदेवाने तुझ्या मुलाला काय केलंय, त्याच्या मुलांना नाही का गोकुळामध्ये सोडून आलेले. त्यावेळेस जेव्हा ही बातमी दिली, कारण भगवंताला, नारद मुनीची एक इच्छा होती की भगवंताने लवकर नाही का कंसाचा वध करावा, असुराचा वध करावा, आणि भगवंताच्या द्वारकालीला पाहण्याची यांना खूप इच्छा होती नारद मुनीला. आणि त्या द्वारकालीला पाहण्यासाठी भगवंत आपलं नारद मुनी कंसाकडे जाऊन सगळं निरोप देतात. आणि दिल्यानंतर जेव्हा ही बातमी कळते, तो वसुदेवाला राग येतो, नंदबाबाला राग येतो की नारद मुनीने जाऊन हे सगळं सांगितलंच कशाला. पण त्यांचा मागचा हेतू त्यांना माहीत नव्हतं की भगवंत जवळ लीला करावं, वृंदावनमध्ये नको राहायला. आणि केल्याबरोबर त्यावेळेस त्याच्यामध्ये चानूर मुष्टिक जे असतात, शल्य, पुन्हा नल, हे सगळे जे आसुरी लोक असतात, ते म्हणतात की आता तुम्हाला तुमचा आसूर कळायला आहे, याचा तुम्ही लगेच वध करा. जर वध नाही केला तर तुम्हाला तो घातक बनेल. म्हणून मनुष्यामध्ये 4 जर गोष्टी आल्या त्या लगेच निपटायला पाहिजे, असा चानूर सांगतो. जेव्हा अग्नी लागतो, अग्नी तुमचं पोषण करते, पण त्या अग्नीला जास्त वाढवलेले ते तुम्हाला जळून भस्मसात करते. म्हणून अग्नी लगेच विझावला पाहिजे. दुसरं कर्ज काढू नये, काढलं तर लगेच फेडावं, नाही तर माणसाचे जीवन बर्बाद करते. आणि तिसरा आजार आला तर लगेच त्याचा निपटारा केला पाहिजे, नाही तर माणसाच्या शरीराला नष्ट करते. तिसरं कारण सांगतात. आणि चौथं कारण काय सांगतात, शत्रूला जर तुम्ही वेळ दिला तर तो शत्रू तुम्हाला नाही का नष्ट करू शकतो. अशा 4 गोष्टी सांगतात नीतिशास्त्राच्या. कोणत्या 4 गोष्टी? माणसाला आग लागली तर लगेच इजवा, नाही तर ती सगळ्या याला नष्ट करून टाकते. दुसरी गोष्ट कोणती? कर्ज काढूच नाही, आणि काढलं तर लगेच फेडावं, नाही तर माणसाचा पूर्ण EMI भरता जीव जातो. हे हप्ते भरता जीव जातो. माणसाचे जीवन नाही का एकदम खटूस करून टाकतं. म्हणून लोन काढू नये. आपली भाकर तुपाची एक जरी असेल तुपाची,
तर अर्धीच खावा चटणी भाकर, पण सुकाना खावा, कोणाचं टेन्शन नको. बँकेवाले तुमचा काही विचार करत नाही. आणि तिसरं आजार जेव्हा कमी असेल तेव्हा डॉक्टरकडे जाऊन इलाज करा. त्याला जर तुम्ही निग्लेक्ट करीत गेले, अंगावर काढीत गेले, तर तोच आजार तुम्हाला गळून करतो तो. आणि चौथी गोष्ट शास्त्र सांगतात. म्हणून त्यावेळेस कंसाला हे जेव्हा उपदेश करतात, तर त्यावेळेस कंस काय करतो, केशी नावाच्या एका घोड्याला पाठवतो. असुर असतो तो. जसा जातो तसं भगवंतावर अतिशय अक्राळ विकाळ काळ्या रूपाचा असून त्याचा भयंकर त्याचा राग आणि भगवंताला मारण्याची प्रबळ इच्छा. भगवंतावर आक्रमण केल्यानंतर भगवंतावर धावून जातो. तर भगवंतासमोर जसं पाहिलं गेलं तर भगवंतावर तो आक्रमण केल्यानंतर भगवंत काय करतात, एका मुस्तिकामध्ये त्याला लांब फेकतात काही योजन. पुन्हा घोडा तो पळत येतो, भगवंतावर पुन्हा आक्रमण करतो. आक्रमण केल्यानंतर भगवंत पुन्हा त्याला ढकलतात. असं त्यांच्यात बराच युद्धाचा तोबळ झाल्यानंतर भगवंत काय करतात, शेवटी आपलं मुष्टिक असतं ना, मुष्टिक त्याला काय म्हणतात, मुठी, ते काय करतात, केशीच्या तोंडामध्ये घालतात. आणि जसं केशीच्या तोंडात घातल्यानंतर ही मुष्टिका असते हात, त्याला अग्नीसारखा प्रज्वलित करतात आणि त्याचा नाही का दम घुटून त्याचा वध करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. जेव्हा ही बातमी कळते कंसाला, तर कंस काय करतो, अतिशय विचलित होतो. आणि मग पुन्हा आणखीन एक असुर असतो, यमासुर. हा यमासुर एका पक्ष्याच्या रूपामध्ये असतो आणि तो कालनेमी नाव आपला नमुचचा पुत्र असतो, माया दानवचा पुत्र असतो तो. आणि तो एकदम कोणत्याही जीवात्म्याला, पशुपक्ष्यांना, माणसाला उचलून यायचा आणि खाऊन टाकायचा. भगवंतावर जेव्हा त्यांना कळालं, कंसानं पाठवलं, तर तो कृष्णावर आक्रमण केलं. आणि करताना यानं काय केलं, तर त्याच्या पहिले एक योजना केली. काय योजना केली, की भगवंत त्या दिवशी लपाछपीचा खेळ खेळत होते गोपसखासोबत. आणि कृष्णाचे काही लपले होते, बलरामजी एक ठिकाणी लपले होते. तर ह्या लपाछपीच्या खेळामध्ये भगवंत सगळ्याला शोधत होते. पण यमासुरानं काय केले, सगळे गोपसखा चोरून नेले, एका गुफेमध्ये लपून ठेवले. आणि गुफेमध्ये लपून ठेवल्यानंतर भगवंत शोधतायत की माझे गोपसखा, माझे मित्र गेले कुठे, कुठे सखा गेले, कुठे गेले. व्याकुळ झाले भगवंत आपल्या भक्तासाठी. कुठे भगवंत, कुठे सखा. आणि मग त्यावेळेस बघता की यमासुराने माझे सगळे मित्र चोरून नेले. भगवंत त्याला धरतात आणि धरल्यानंतर त्याला विचारते, माझे मित्र कुठे. भगवंत ते यमासुर म्हणतो, माझ्याशी पहिले युद्ध कर. आणि भगवंतासोबत युद्ध केल्यानंतर भगवंत युद्ध करतात. जसं भगवंत तो वरतून वरती पक्षासारखं आक्रमण करायचं आणि लगेच वरती उडून जायचा. बऱ्याच वेळा असा वेळ झाल्यानंतर भगवंतानं पाहिलं की हाताला येत नाही. आणि मग शेवटी भगवंताने त्याचा पाय धरला. पाय धरून त्याला जमिनीवर पटकलं. आणि जमिनीवर पटकल्यानंतर त्याचं नाही का एका मुष्टिकामध्ये यमासुराचा वध झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग यमासुराचा वध झाल्यानंतर तिथे भक्तांना सांगतात की जो कोणी हा कथा श्रवण करतो ते पुण्याचा भागी होतो आणि कृष्ण बलरामाची कृपा त्याला प्रदान होते. मग असं झाल्यानंतर इथे कंस काय करतो, एक योजना करतो चानेर मुष्टिक शल्य याच्यासोबत. ते म्हणतात की आता कृष्णाला इथे मल्लयुद्धासाठी आव्हान द्यायचं आणि आव्हान देऊन त्यांना नाही का इथे वध करायचं कृष्ण बलरामचा. आणि हे कार्य कोणाकडे द्यायचं, तर कृष्णाचे जे काका होते यदुवंशी अक्रूजींना पाठवायचं. आणि मग अक्रूजीला म्हणतात, अक्रूजी, कृष्ण तुम्ही दयाळू कृपाळू आहेत आणि तुम्ही सगळ्या आज्ञेचं पालन करतात. सगळे यदुवंशी पळून गेले होते, पण अक्रूरजी का थांबले होते कंसाच्या सेवेत. त्याचं एकमेव कारण म्हणतात आचार्य की त्यांना भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं. आणि भगवंताच्या दर्शनासाठी कोणतीही रीच घ्यायला तयार होते ते. आणि म्हणून त्यासाठी तिथे ते थांबले. आणि थांबल्यावर अक्रूराची जी भगवंताला भगवंताकडे जायचं होतं, तर कंसाने नवीन सोन्याचा रथ प्रदान केला. नवीन घोडे दिले आणि म्हटले की हे अक्रूरजी तुम्ही घेऊन या भगवंताकडे. आणि जसे घेऊन गेले ते वृंदावनमध्ये जाण्याचा कसा भाव असला पाहिजे त्याचं दास्य भावाचं स्वरूप वर्णन करतात सुखदेव गोस्वामी. की ते एकदा नम्रतेनं जसं वृंदावनच्या रेतीमध्ये गेले, त्यांनी पहिले दंडवत केला वृंदावनच्या रमण रेतीला की भगवंतांनी त्याचे असंख्य चरण कमलाचा नाका स्पर्श झालाय म्हणून पहिले भूमीला दंडवत करतात. आणि मग यमुनेजवळ आल्यानंतर यमुनेला स्पर्श करतात. पाणी प्राशन करताना विचार करतात की भगवंताने ह्या यमुनामध्ये स्नान केलंय, इथं विहार केलेला आहे, माझं किती भाग्य आहे. तर अक्रूरजी विचार करू, यमुनेमध्ये भगवंताने लीला केलेल्या आहेत, त्या लीला मला नाही का काय भाग्य असं यमुना देवीचं. आणि मग भगवंताच्या स्मरणार्थ नाही का जेव्हा यमुनामध्ये प्रवेश करतात तर साक्षात त्यांना भगवान कृष्ण बलरामाचं दर्शन होतंय. आणि कृष्ण बलरामाचं दर्शन झाल्यानंतर एवढे भावविवर जातात की अरे मी ज्या कृष्णाचं चिंतन मनन करीत होतो
ते कृष्णानं मला यमुनामध्ये दर्शन दिलेलं आहे. आणि बाहेर येऊन बघतात की अदृश्य झालेले आहेत. पुन्हा भावविवर होता त्या रमण रीतीच्या मातीमध्ये, वृंदावनच्या ब्रजरीतीमध्ये आलिंगन करतात, लोटांगण घालतायत. का की ही ब्रजरीती माझ्या मस्तकाला, माझ्या पूर्ण अंगाला लागावं आणि कायम स्वरूपीत राहावं. गंगेमध्ये, यमुनेमध्ये जर गेल्यानंतर ते पाणी पण झिडकत नव्हते. का बरं पाणी झिडकत नव्हते? ते विचार करायचे की यमुनेचं पाणी साक्षात भगवंताच्या संपर्कामुळे आले, ते पाणी मी झिडकून टाकलं तर मला काय उपयोग आहे. जसं एक आमचे इस्कॉनचे मोठे संन्यासी, आफ्रिकन संन्यासी आहेत. 2010 ते नाशिकला आले होते. आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना रामकुंडावर स्नानासाठी घेऊन गेले. आम्ही रामकुंडामध्ये स्नान केलं. 12-12:30चा टाईम होता. स्नान केल्यानंतर सगळेजण आपले भारतीय होते, महाराष्ट्रीयन होते, त्याने आपले रुमाल काढले आणि अंग पुसायला लागले. तर महाराजांनी तसेच कपडे घातले. तर एका ब्रह्मचार्याला प्रश्न विचारला की महाराज तुमच्याकडे टॉयल नाही का? नाही. मग तुम्ही कपडे असे का घातले? तर ते महाराज म्हणले साक्षात गोदावरीचं पाणी हे एकदम पवित्र आहे. आपण स्नान कशासाठी करतो? शुद्ध होण्यासाठी. आणि आंघोळ केल्यानंतर ते पाणी काढायची माझी इच्छा होत नाही. जर पाणी काढून टाकलं तर मी गोदावरीला काढून टाकतोय. जोपर्यंत ती माझ्या अंगावर आहे तोपर्यंत मला गोदावरीचा संग लाभेल मला. म्हणून मी तुमच्यासारखं कधीच मला ते आवडत नाही. मी कुठेही जरी गेलो, थंडी का असे ना, पण ते गंगेचं, गोदावरीचं, नर्मदेचं पाणी जोपर्यंत माझ्या शरीर राहील तोपर्यंत मला त्या गोदावरीचा, गंगेचा संगम माझ्या नाही का अंगावर राहील, मला त्याचा अनुभव होईल. काय भावना म्हटलं. स्नान करावं तर येईनच करावं. आपण डुबक्या मारायच्या आणि लगेच बाहेर यायचं. हां, त्याच्यात का आपण काहीच करत नाही ना. आपली भक्ती म्हणजे एकदम काय म्हणतो, उथाल उथाल. त्याच्यामध्ये जीव नाही आहे, प्रेम नाही आहे, भावना नाही आहेत, संवेदना नाही आहेत, चेतना नाही आहे. तर हे जेव्हा झालं तर झाल्याबरोबर त्या अक्रूरजी विचार करू आणि गेल्यानंतर जसे ते नंदबाबाच्या महलामध्ये पोहोचले, तर पोहोचल्याबरोबर नंदबाबाच्या तिथे पाहिलं की नंदबाबा आणि यशोदामाई अतिशय कृष्णाच्या लीलाच्या एवढ्या होत्या. तर अक्रूरचं वृंदावनमध्ये आगमन झालं. आगमन झाल्यानंतर त्यांचा स्वागत सत्कार केला. नंदबाबांनी विचारले तुम्ही कशी आहात? कंस तुमच्याशी चांगला व्यवहार करतो ना? तुमच्या परिवारातले लोक कसे आहेत? त्यांचा आदर सत्कार झाल्यानंतर मग ते म्हणतात येण्याचं प्रयोजन काय झालं भगवंता अक्रूरजी? तर त्यावेळेस ते म्हणतात की कंसाची इच्छा आहे एकदा मला कृष्ण बलरामचं दर्शन घ्यायचं, म्हणून मी कृष्ण बलरामला घेऊन नेण्यासाठी आलेलो आहे. जेव्हा ही बातमी ऐकतात तर त्यांच्या हृदयाचं पाणी पाणी होऊन जाते. काय पाणी पाणी होऊन जाते की आता कृष्ण बलराम जातील आणि म्हणतात हे अक्रूरजी तुम्ही नका घेऊन जाऊ. कंस हा क्रूर आहे, पापी आहे, दुराचारी आहे, कपटी आहे, दंभी आहे, त्याच्याकडे नका घेऊन जाऊ कृष्णाला. ते म्हणतात काय करू? प्रत्येकाला काळानुसार कुठं ना कुठं जावं लागतंय आणि हे भगवंताची योजना आहे. भगवंतानं आता सुंदर सुंदर 11 वर्षी लीला केलेल्या आहेत, पण आता भगवंताला पुढचं पण कार्य करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून भगवंत मग कृष्ण बलरामाला हा निरोप दिला की कंस तुम्हाला मल्लयुद्धासाठी बोलवतोय आणि तुम्ही चला. तर कृष्ण बलराम नाही का तयार झाले. तयार झाल्याबरोबर यशोदामाईकडे गेले, नंदबाबाकडे गेले आणि ते म्हणले आम्हाला आज्ञा द्या. तर यशोदामाई रडायला लागली. म्हणली अरे कृष्णा, तू अतिशय सुकुमार आहे, नाजूक आहे, कोमल आहे, तुझं अंग फुलाच्या पाकळ्या समान आहे आणि तू मल्लयुद्धासाठी पात्र नाहीस, तू जाऊ नकोस, तू नाही गेलं पाहिजे. पण त्यावेळेस कृष्ण आणि बलराम म्हणतात की मया चिंता करू नकोस, मी लगेच येईन, मी लगेच येईन, जास्त चिंता करू नकोस, आम्हाला काय करा तुम्ही आज्ञा द्या. त्यावेळी तिच्या डोळ्यातून पाण्याच्या अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि सगळे ब्रजवाशांना जेव्हा बातमी कळली तर सगळ्या वृंदावनमध्ये शोकाकुळ वातावरण निर्माण झालंय की भगवंत आता चाललेले आहेत. आणि चालले असताना जेव्हा ही बातमी कळती गोपींना, तो गोपी डोळ्यातून आश्रय झाल्यानंतर अक्रूरजीच्या रथ म्हणतात तू अक्रूर नाहीस, क्रूर आहेस. कसा क्रूर आहे की आमचा जीवाचा जो प्राण आहे, आमची चेतना तू घेऊन चाललेला आहेस, म्हणून हे अक्रूर तू क्रूर आहेस. आणि मग भगवंत सगळ्या गोपींना म्हणतात अरे गोपीनो, तुम्ही जास्त चिंता करू, मी लगेच येणार आहे, तुम्हाला मला तुम्हाला सोड, कारण माझं प्रेम तुमच्याशी. मी शरीराने जरी तिकडे जात असेल पण मनाने माझं सदैव मन तुमच्या जवळ राहणार आहे. माझे नंदबाबा, यशोदामाई, श्रीदामा, तो कृष्ण, सुबल, हे सगळे माझे मित्र पण आहेत. आणि गोपीओ विचार करू नका. आणि मग भगवंत अक्रूरजीच्या रथामध्ये बसले. अक्रूरजीच्या रथामध्ये बसल्यानंतर सगळ्या गोपी भावविवल झाल्या आणि अक्रूरजीचा रथ रोखू लागल्या. काही गोपी नाही का घोड्याला धरू लागल्या, काही नाही का चाकाला धरू लागल्या, काही भावविवर नाही का रथापुढे
पडून चालल्या. हे जर कृष्णाला घेऊन जायचं असेल तर आमच्या शरीरावरून तुम्ही घेऊन जा. आम्हाला हे प्राणनाथाला आम्हाला आमच्याशी वेगळं करू नका हे अक्रूरजी. मग कृष्ण बलराम म्हणतात, अरे गोपींनो, एवढे विचार करू नका, मी लगेच येतोय. आणि मग राधाराणी, तिथं बघितलं असेल पिक्चरमध्ये, राधाराणी रडतीये, ललिता देवी, विशाखा रडतात, इंदुमिता, चित्रलेखा, अष्टसखी रडतात. सगळे ब्रजवासी, सगळे वृंदावनवासी अतिशय भावविव्हल झाले. ते भगवंता, काही चुकलं का रे आमचं? आम्ही कुठे कमी पडलो का तुझ्या प्रेमामध्ये? काही अपराध तर झालं नसेल? आम्हाला का सोडून चाल? एवढं आमच्यावर अन्याय काय करतो? आम्ही निष्ठुर का झालायस कृष्णा? आम्हाला नको जाऊ रे सोडून. आणि मग गेल्यानंतर भगवंत अक्रूरजीने म्हणतात, तुम्ही रथ हाकलू नका. हे दोन प्रसंगात जेव्हा बघतो मी, जेव्हा अक्रूरजीचा प्रसंग कृष्ण घेऊन जात, त्यावेळेस मला रामायणचे कालीन आठवत आहे की जेव्हा दशरथ महाराज आपलं भगवंत वनवासाला निघाले, राम, लक्ष्मण, सीता, त्यावेळेस सुमंत्र त्यांचा रथ हाकत होते. आणि त्याच वेळेस जे अयोध्येवासी भगवंताच्या रथाला अडवत होते. आणि दशरथ महाराज सुद्धा याकुलते म्हणे, नको जाऊ रामचंद्रा, रामा नको जाऊ रे. हे दोन्ही प्रसंग अतिशय विराभावाचे आहेत, प्रेमाचे प्रतीक आहेत. आणि मग गेल्यानंतर अक्रूरजी जसं घेऊन जातात, तर जातामध्ये ते एवढे आनंदित होतात, एवढे प्रफुल्लित होतात की ते करतात की भगवंत माझा संग लाभणार आहे. आणि जसं ते प्रवास करीत ते मथुराच्या यमुना क्रॉस करतात. क्रॉस केल्यानंतर मथुरेच्या द्वाराजवळ जातात, नगरजवळ जातात. नगराची रचना सुखदेव गोस्वामी महाराज, प्रसाद अतिशय सुंदर सुंदर भवन होते, माणिक मोत्याने होते, त्याचे एक एक मल सोन्याचा होता. सुंदर सुंदर बागा होते, त्या बागामध्ये फुलं डोलत होते, फळं लागलेले होते. सगळ्या रस्त्यांना नाही का, जेव्हा मथुरावासींना कळले की भगवान कृष्ण येणार आहेत, तर त्यांनी घराला काय केलं, सडा सारवण केलं, मार्जन केलं, केळीच्या पानाचे पानं लावले, पुन्हा तोरणं बांधले की भगवंत येणार आहेत. फुलानं सगळं घरं सजवले, रस्त्यानं चंदनाचे त्याच्यात शिंपडलं, चंदनाचे फवारे मारले, का भगवंत येणार आहेत. भगवंताचं असं स्वागत केलं पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनात जेव्हा कधी आपण भगवंताला आगमन करतो तर असं वेलकम केलं पाहिजे. आणि मग केल्यानंतर भगवंत अक्रूरजीनं म्हटले की मी मथुरावासी थोडं फिरतो, मला नगर पाहायची इच्छा आहे, तर तुम्ही काय करा, तुम्ही जा, मी लगेच येतो तुमच्याकडे. आणि मग भगवंत रथातून उतरतात आणि मथुरेमध्ये प्रवेश करतात. तर जे मथुरावासी असा चामर घेऊन येतात की कृष्ण आलेत, आज आम्हाला सेवा करायला भेटणार, कृष्णाची सेवा करायला भेटणार. कोणी चानच, कोणी चामर, कोणी मोरपंख, कोणी शंख वाजवत आहे, कोणी नाना प्रकारचे फुलं भगवंतावर टाकतात. जे मथुरावासीच्या ज्या राण्या होत्या, ज्या स्त्रिया होत्या, बालवधिका होत्या, ते म्हणतात की आमचं आज नेत्र, आमचे कान, आमचं सगळं जीवन धन्य झालंय की ज्या कृष्णाबद्दल आम्ही एवढं श्रवण केलं, कीर्तन केलं, आज साक्षात त्याचं दर्शन आम्हाला होणार आहे. आणि आमचं काय किती पुण्याची आज फळभूत झालेले. आणि मग भगवंत एवढे श्यामवर्णाने निघाले, सुंदर सुंदर रस्त्याने निघाल्यानंतर भगवंत रस्त्यामध्ये जेव्हा एक सुदामा नावाचा माळी भेटतो, आणि जसं भगवंत सुदामा माळीच्या समोर जातात आणि सुदामा माळी बघतो की भगवंता मी तुला काय अर्पण करू, तुमचं सौंदर्य पाहून मी एवढं मंत्रमुग्ध झालोय की मला नाही का, माझ्याकडे शब्द नाही तुमचं गुणगान करण्यासाठी, मी काय अर्पण करू तुम्ही सांगा. तेवढंच भगवंत म्हणले, काय नाही, तुझ्या हातातली जी सुंदर माळ आहे ना ती मला अर्पण कर. आणि मग सुदामा जो माळी होता त्याने एक सुंदर माळा काय केली, भगवंताला अर्पण केली. अर्पण केल्यानंतर भगवंत एवढं प्रसन्न झाले आणि म्हटले की सुदामाला म्हटले की आता तुझ्या ठिकाणी अटळ भक्ती राहील आणि माझ्या भक्ताची मैत्री, आणि दुसरं ह्या ठिकाणी तुला जीव, दया, भावना असे वर मागून त्यानं वर दिले. तर भगवंताने त्यांना काय दिलं, त्या वराबरोबर एक बळ दिलं, दीर्घ आयुष्य दिले, यश दिलं, सौंदर्य दिलं, आणि कुटुंबाच्या शाश्वत समृद्धीसाठी भगवंताने असंख्य वरदान दिले. म्हणजे भगवंताला नुसता हार अर्पण केला, आपण नुसते फूल जरी अर्पण केले तर भगवंत काय वरदान देतात, ते म्हणतात की यश, दीर्घ आयुष्य, सौंदर्य, आणि जे कुटुंब आहे त्याचं काय होईल, रक्षण होईल, शाश्वत. भगवंत असं सुदामा माळीला आशीर्वाद देतात. आपल्या साधकांसाठी तेच आशेची किरण आहेत. आपल्याला जिथे कुठं फुलं भेटतात किंवा आपल्या घरामध्ये लावा, तर ते फुलं अर्पण केल्यानंतर भगवंत प्रसन्न झाले, वरदान दिले. आणि मग निघत असताना भगवंत रस्त्याने निघाले मथुराचं नाही का, ते सगळं जे सौंदर्य तिथल्या वैभव भगवंत चालत चालत पाहत निघाले. निघत असताना रस्त्यामध्ये एक धोबी दिसला
आणि धोबीकडे गेले, म्हटले अरे धोबी, त्याच्यातले सुंदर सुंदर कपडे आम्हाला अर्पण कर. त्यावेळी धोबी म्हटलं, अरे गवळ्यांनो, तुम्ही गावचे गावखडचे राजाचे तुम्ही नाही का वस्त्र मागतायत, तुम्हाला काही लज्जा शरम आहे का नाही? तर भगवंत काय करतात, एक टिचकी घेतात आणि टिचकीवर त्याचं मस्तक वेगळं करतात. का बरं मस्तक करतात वेगळं? कारण हा धोबी मागच्या रामचंद्र अवतारेमध्ये सीतेवर ज्यानं अपवाद घेतला होता आणि त्यावेळेस भगवंत मर्यादा असल्यामुळे त्याला दंड देता आला नाही, म्हणून भगवंताने ह्या जन्मामध्ये कंसाच्या याच्यामध्ये त्याचं काय केलं, वध केलेलं आहे. म्हणजे भगवंत सेवा केलं त्याचं फळ ह्या अवतारामध्ये पण देतात. पण चुका केली, दोष केला, भगवंत कधीच विसरत नाहीत. म्हणून प्रकृतीचे नियम आहेत ना, ती कोणाला सोडत नाहीत, कधी सोडत नाही. लोक म्हणतात चांगल्या लोकांसोबत वाईट का होतं आणि वाईट लोकांसोबत चांगलं का होतंय? हा प्रश्न नेहमी लोकांना पडतो. चांगल्यासोबत चांगलं होतं, वाईटसोबत चांगलं होतंय. तुम्हाला साधं उदाहरण देतो. समजा आता मी भागवत कथा करतोय, कपडे घातलेले तुमच्यासमोर कथा करतोय, पण 10 वर्षापूर्वी मी कोणाला मारून आलोय आणि पोलीस लोकांना कळलं आहे की नंदकिशोर शिंदे यांच्या घरी महाराज कथा करतायत आणि तुमच्या कथेमधून आले ते, तर 10 वर्षापूर्वी गुन्हा केल्यानंतर मी कथेला बसल्यानंतर मला सोडतील का? तुम्ही काय म्हणतात, महाराज किती चांगले आहेत हो, किती ज्ञान देतात, असं तसं. मी काय म्हणेन, मी चांगला आहे माझ्यासोबत वाईट का होईल? 10 वर्षापूर्वी मी जे काही गुन्हा केला आणि मी जरी चांगलं करीत असेल त्याचा दंड मला भेटणार म्हणजे भेटणार. मी कपडे बदलू का काय हो, कारण प्रकृती. दुसरं उदाहरण देतो, समजून जाईल तुम्हाला. एक चोर चोरी करतो, चोर पुढे पोलीसवाला मागे, चोर पुढे पोलीसवाला मागे. चोर एका घरात शिरतो, कपडे बदलतो आणि पुन्हा पळायला लागतो. चोर पुढे पोलीसवाला मागे. तर पोलीसवाला सोडेल का त्याला? सोडेल का? नाही ना, नाही सोडणार. तसंच मनुष्याने जरी शरीर बदललं मागच्या जन्मात कर्म केले असेल त्या शरीरामध्ये, पण ह्या जन्मामध्ये त्याने शरीर जरी बदललं तर कर्म त्याला सोडत नाही. आणि हाच प्रश्न महाभारताचे युद्ध झाल्यानंतर धृतराष्ट्र विचारतो भगवंताला की भगवंता, मी असं कोणतं पाप केलं की माझे 100 पुत्र मारले गेले आणि त्याचा दुष्परिणाम आज माझ्यासमोर भोगायला भेटतंय? भगवंत म्हणतात, धृतराष्ट्र, 50 जन्मापूर्वी तू एक शिकारी आणि तुझी पत्नी शिकारीन होते. एक दिवस एका घरट्यामध्ये जे नर मादा होते, काटा घेऊन त्याचे डोळे फोडलेस आणि त्याचे जे 100 अंडे होते त्या अंड्यांना तू काय केलं, फोडून टाकलंस. आणि त्याचा दंड देण्यासाठी 25 वर्षे तू तपस्या केली, पुण्य जमा केले. त्या 25 जन्माच्या पुण्यामध्ये तुला 100 पुत्र जन्माला आले आणि त्यांचं पालन पोषण करण्यासाठी पुन्हा 25 जन्म तुला काय करावं, पुण्य अर्जित करावं लागलं. असं पुण्य 50 जन्मामध्ये तू काय केलं, पुण्य जमा करून मुलं आणि धनसंपत्ती जमा केली. आणि 50 जन्मानंतर जेव्हा तू हे जन्म घेतलास तर तो 50 जन्मापूर्वी जे काही चुकीचं कार्य केलं होतं त्याचा आता दंड तुला देतो मी. दंड हा प्रकृतीने. म्हणून आपल्याला जे काही भेटतं, सुख दुःख ऐश्वर्य धन, हे पूर्वकर्मानुसार चालतं आहे. याला तुम्ही आम्ही कोणी कारणीभूत नाही. कोणालाही दोष देऊ नका, कोणालाही कारणीभूत ठरू नका. प्रत्येकाचं सगळं ठरलेलं आहे. हा तुम्हाला टेक होम मेसेज आहे की तुम्हाला कथेतून काय हो मेसेज कळाला आहे की सगळं पूर्वनिर्धारित आहेत, आपण निमित्त मात्र आहेत. आणि मग पूर्वनिर्धारित झालं भगवंत ज्याच्या त्याच्या जीवनात ते देतात. खाली आपल्याला ते समजण्याची ताकद भेटली पाहिजे, स्वीकारण्याची ताकद भेटली पाहिजे. एवढं सहजासहजी मन मानत नाही. पण यासाठी एकच औषध आहे, टाईम जाऊ द्या. सगळा वेळ गेला की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आज जरी तुम्हाला तो प्रॉब्लेम खूप मोठा वाटत असेल, पण येणाऱ्या 10 वर्षानंतर तो तुम्हाला प्रॉब्लेम तुमच्या लक्षात पण राहणार नाही. खाली वेळ जाऊ द्या हे आणि मग भगवंत त्याचा करतात. आणि केल्यानंतर पुढे रस्त्याने जाता असा धनुष्य ठेवला होता. तर कंसाने जो धनुष्य ठेवला होता त्याला कडक बंदोबस्त होता. कडक बंदोबस्तामध्ये भगवंत काय करा, तिथं हजारो व्यक्ती त्याला उचलण्यासाठी ताकद लागायची. कृष्ण बलरामाने काय केले, एका हातात उचलला धनुष्यबाणाला आणि लगेच त्याचे 2 तुकडे केले. आणि जसे 2 तुकडे केल्यानंतर जेवढे काही सैनिक होते कंसाचे त्याने आक्रमण केलं. भगवंत कृष्ण बलराम काय केलं, धनुष्याच्या तुकड्याच्या बाणाने सगळ्या असुरांचा काय केलं, वध करून टाकला. राक्षस आपल्या सैन्याचा केल्यानंतर जेव्हा ते आतमध्ये प्रवेश करणार होते कोणाच्या महलामध्ये, कंसाच्या, तर तिथे एक महूत आणि कवलपड्या नावाचा हत्ती, त्याला मदिरा पाजली होती. अतिशय हा उग्र हत्ती मुदाम गेटवर ठेवला होता. आणि कृष्ण बलराम आतमध्ये प्रवेश करणार तर भगवंत म्हणतात, अरे माहूत हत्तीला बाजूला घेऊन जा.
तो माऊत म्हणतो नाही, हा हत्ती तुमच्या मूर्तीसाठी ठेवलेला आहे आणि तुम्ही आता जाणार तर तुम्ही मूर्ती रूपात जाणार, आतमध्ये तर जाणार नाही. आणि मग भगवंत बघतात की हा अतिशय उलटं उत्तर देतो आणि आक्रमण करतोय. भगवंत काय करतात, हातीची शेपूट धरतात. हातीची शेपूट धरल्या एका झटक्यात मागे वळतात आणि वळल्यानंतर पहिले बलरामजी काय करतात, भगवंत काय करतात, माऊतचा वध करून टाकतात. आणि माऊतचा वध केल्यानंतर भगवंत त्याला खेळवत कुवलपेड्या हत्तीला, आणि हत्तीला खेळवल्याबरोबर भगवंत एका झटक्यामध्ये त्याचे दोन्ही दात तोडून टाकून त्याचा वध करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि तेच हत्तीचे दात घेऊन भगवंत आतमध्ये प्रवेश करतात. आणि जसे प्रवेश केल्यानंतर भगवंत त्या अतिशय एका राजासारखं निघाले आणि जे सभामंडप मंडप होता, जे युद्धभूमी होती, मल्लयुद्धाचं स्थान होतं, सभा सजले होते, त्या ठिकाणी जेव्हा भगवंताने प्रवेश केला तर प्रत्येक भक्ताचं कंसानं पाहिलं तर साक्षात माझा काळ आहे. चाणूर मुष्टिक नावाचे जे मल्ल होते ते विचार करले की हे सगळ्यात आपल्यापेक्षा मोठे मल्ल आहेत. ज्या वयोवृद्ध गोपी होत्या त्यांना नातवासारखे, काही गोपी मध्य वयाच्या होत्या त्यांना मुलासारखे वाटले, ज्या त्यांच्या समान वयाच्या होत्या त्यांना ते प्रेमिका किंवा एक कामदेवाचं स्वरूप वाटलं. जे भक्त साख्य भावात होते त्यांना साख्य भावात भगवंत दिसू लागले. भगवंत एकच, पण भक्ताच्या रसानुसार नाही का त्यांना दिसल्यानंतर आतमध्ये प्रवेश करतात. आणि प्रवेश केल्यानंतर ते चाणूर मुष्टिक म्हणतात की आमच्यासोबत तुम्ही युद्ध करा. आणि जसं युद्ध करायला नाही का भगवंत आव्हान देतात आणि मग चाणूर मुष्टिक त्यांना आक्रमण करतात. तर त्यावेळेस भगवंत जेव्हा बघतात तर सगळ्या स्त्रिया काय करायला लागल्या, विलाप करायला की भगवंत एवढे सुकुमार आहेत आणि हे जर चाणूर मुष्टिक पाहिले तर अतिशय बलवान आहेत. अन्याय होतो कृष्णावर, अत्याचार होतोय, हे ईश्वरा कृष्णाला नाही का ताकद दे, त्यांना वाचव. आणि मग भगवंत खेळामध्ये चाणूर आणि मुष्टिकाचा वध करतात. मग शल्य येतो त्याचा पण वध करतात. आणखीन 2-3 असुर येतात त्यांचा पण वध करतात. आणि बाकीचे जे मल्ल असतात ते सगळे पळून जातात. आणि जसे पळून गेल्यानंतर कंस म्हणतो की आता काय करा, कृष्णाला पकडा, नगराच्या बाहेर हकलून द्या, नंदबाबाला बंदी करा, वसुदेवाला बंद करा आणि त्यांचा वध करून टाका. जसा तो आदेश देतो त्या आदेशाबरोबर नाही का भगवंत काय करतात, वरती चढतात. आणि वरती चढल्यावर कंसाला एका झटक्यात खाली वाढतात. आणि खाली वाढल्याबरोबर एका मुष्टिकामध्ये भगवंत काय करतात, कंसाचा वध करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि वध केल्यानंतर त्या जो मल्लयुद्धाची भूमी होती त्या भूमीला नाही का भगवंत कंसाला देऊन फरफरत दाखवू लागले. का बरं दाखवत होते, फरफरून फिरून का दाखवत होते, त्याचं कारण असं की जे मथुरावासी ब्रजवासी ते बसलेले होते त्यांना विश्वास आल्या पाहिजे की कंसाचा वध झालाय, म्हणून भगवंत काय करतात, त्याचा वध करतात. आणि वध केल्यानंतर जे काही सैनिक होते, कंसाचे 8 भाऊ होते, त्या 8 भावाचा पण वध केलाय. म्हणून मामा कॅटेगरी, शकुनी मामा असो, कंस मामा असो, का शाल्य मामा असो, मामा एकाच कॅटेगरीचे. हां, इथं कोणी मामा असेल ते नका मना घेऊ. हां, तर पण हे मामा कॅटेगरीचे असेच हाल झालेले आहेत. हां, नाही का? नाही का? तेव्हा एक जण म्हणला सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. तर कंसाचे असे हाल झाले. आणि असे हाल झाल्यानंतर नंद बाबा आपले वसुदेवाकडे जातात, देवकीकडे जातात. आणि देवकीकडे गेल्यानंतर कृष्ण अतिशय सुंदर उपदेश करतात की एक मुलाचं कर्तव्य काय असलं पाहिजे. हे पिताश्री, हे माताश्री, आतापर्यंत आम्ही वनवासी म्हणून भटकलो होतो, तुम्ही कंसाच्या भीतीने नाही का इथे या कारागारामध्ये राहिले होते, आम्हाला तुमची सेवा करता आली नाही, म्हणून हे पिताश्री माफ करा. जो मुलगा आपल्या पित्याची माता पिते जिवंतपणे असताना सेवा नाही करीत तो जिवंत असून मूर्त झाल्यासारखा आहे. म्हणून हे पिताश्री की प्रत्येक जोपर्यंत मुलगा आहे त्याने माता पित्याची सेवा केली पाहिजे. आणि भगवंत अतिशय सुंदर उपदेश करतात की मुलाने कसे सेवा केली पाहिजे त्याचं अतिशय 2 अध्यायामध्ये विश्लेषण करतात. म्हणून प्रत्येकाने जेव्हा कधी वाटतंय तर इथं जे कोणी असतंय, जेवढं तुम्हाला तुमचे आईवडील प्रिय असतात, त्याचे सुनेचे आईवडील असो का वराचे, एकूण एकाच्या आईवडिलाचा आदर करा. जी सून असेल सासू सासऱ्याला अजिबात नाही कटकट करू नका. जेवढे नवऱ्याचेच आईवडील आहेत तेवढे आपले आईवडील असणार आहेत. एकूण एकाच्या आईवडिलाला आदर द्या, तिरस्कार करू नका. स्वभाव वेगळे असतील, डिफरन्सेस असेल, मतभिन्नता वेगळी असेल, ही हरकत नाही. मताची भिन्नता भरपूर असू शकेल पण मनाची भिन्नता नका ठेवू. कारण शरीर मनुष्य जीवन जगणार किती, 40-50 वर्षे, 60 वर्षे.
60 वर्षामध्ये आपलं जीवन अशा भांड्यान तांट्यामध्ये घालायचं का हो? ईर्ष्या द्वेष करण्यातच घालायचं का? काय घेऊन जाणार आहे तुम्ही जाताना? याचं त्याची ईर्ष्या द्वेष करून भांडण करून याच्यासाठी जीवन भेटलंय का? काही भरोसा नाही घडीचा हो, काही भरोसा नाही. जगातल्या सगळ्या गोष्टी इथंच राहणार आहेत. म्हणून का नाही आपण भगवत भक्ती आणि एकूण आदर द्या. काही असेल तर एक मंत्र पाठ करून ठेवा, ओम इग्नोर आहे नामा. निग्लेक्ट करीत चला. जेवढं निग्लेक्ट करताना काही गोष्टीमध्ये तुम्ही हॅपी राहता, तुम्ही पण आणि तुमच्या बाजूचे पण हॅपी राहते. हे सगळ्यासाठी टेक होऊ. आणि मग भगवंत वसुदेव आणि देवकी नाही का म्हणतात, आता याचं उपनयन संस्कार नाही झाले, 11 वर्ष झालंय तर याचं उपनयन संस्कार करायचं. आणि उपनयन संस्कार झाल्यानंतर भगवंताला नाही का उज्जैनला, जे नारायण नगर आहे उज्जैन आज, अवंती नगर, तिथं पाठवतात. आणि भगवंत सांदी मुनीच्या आश्रममध्ये गेल्यानंतर भगवंत 64 दिवसामध्ये 64 कला अवगत करतात. ज्या कला अवगत करायला माणसाचे जीवन नाही का 70 वर्षाच्या भगवंतांनी 64 दिवसामध्ये 64 कला अवगत केल्या. आणि केल्यानंतर 64 दिवसावर त्यांच्यावर बलरामजी आपले सुदामा पण होते. एक प्रसंग असा येतो की जेव्हा एकदा गुरुने, सांदीपनी मुनी गुरुने त्यांना सांगितलं की जाऊन तुम्ही लाकडे घेऊन या, मुळ्या घेऊन या यज्ञासाठी. आणि गेल्यानंतर तिथे खूप अवकाळी पाऊस सुटला, वादळ सुटलं, तर हे दोघं झाडावर चढले होते. तर गुरुमाताने काही चणे दिले होते, प्रसाद दिला होता. आणि सुदामाला भूक लागली होती, तर भगवंतांना अर्पण न करता सुदामानं खाल्ले होते. आणि सुदामाने ते खाल्ल्यामुळे भगवंताला कळलं सुदामानं खाल्लेले, पण त्याचा दुष्परिणाम काय झाला माहिती आहे का? पुढे सुदामाला दारिद्र्य जीवन आलेले. जेव्हा भगवंताला सोडून तुम्ही खातात ना, तर आपोआप आपल्या जीवनात दारिद्र्य येते. म्हणून जे काही आलं असेल ते पहिले भगवंताला अर्पण करा. जर भगवंताला अर्पण केलं काय होईल? तुमच्या जीवनामध्ये सौभाग्याची होते, वैभव, ऐश्वर्य, समृद्धी वाढत राहते. भगवंताला सोडून काहीच करू नका. खूप जीवन चांगलं आहे. आणि मग गेल्यानंतर 64 दिवस शिकल्यानंतर ते म्हणले की गुरुदेव तुम्ही काहीतरी गुरुदक्षिणा मागा. ते म्हणते की माझा पुत्र नाही का तो मृत्यू पावलेला, तर तुम्ही जिवंत करू शकता, मला आणून देऊ शकता का? भगवंत म्हटले ठीक आहे. आणि मग जेव्हा कुठे गेलं तर समुद्रामध्ये जातात. आणि मग समुद्रामध्ये गेल्यानंतर समुद्रदेवाला विचारतात की हे समुद्रदेवता की माझ्या पुत्र तुम्ही माझ्या गुरुचा जो पुत्र आहे तुम्ही काय करा, ते वापस करा, परत करा. तर समुद्रदेवता म्हटले मी नाही घेतला. तो कोण घेतलेला आहे? शंकासुराने घेतलेला आहे. पांचजन्य नावाचा एक असुर होता. मग भगवंत समुद्रात जातात. आणि समुद्रात गेल्याबरोबर भगवंत आतमध्ये प्रवेश करताना पांचजन्याचा काय करतात? वध करतात. आणि पांचजन्याचा वध केल्यानंतर तिथे त्याला विचारतात, त्याच्या पोटात पण सापडत नाही, कुठे गेलेला असेल. आणि मग गेल्यानंतर तो शंख भगवंत पांचजन्य म्हणून स्वतःला स्वीकार करतात. मग भगवद्गीतेत म्हणतात ना, पांचजन्य ऋषिकेश देवदत्त धनंजया, जो गीतेमध्ये पांचजन्याच्या असुराचा वध केला. आणि तिथून गेल्यानंतर भगवंत यमलोकात जातात. आणि यमलोकात गेल्यानंतर भगवंत शंख वाजवतात. आणि जसं शंख वाजला तेवढंच यमराजाला कळतंय की भगवंत आलेले. आणि भगवंताला म्हणजे की कसं काय झालं भगवंत यांना तुमचं? ते की माझा गुरुचा जो पुत्र आहे त्याला तुम्ही वापस करा. आणि मग यमराजी ते पुत्र काय करतात? वापस करून देतात. आणि त्या पुत्राला घेऊन आल्यानंतर ते आपल्या गुरुला देताना गुरुला प्रसन्न झाल्यानंतर म्हणून गुरुदेव आणखीन तुम्हाला काही दक्षिणा देऊ का? काही दक्षिणा देऊ का आणखीन? तर भगवंत गुरुदेव काय म्हटले, नाही, की माझं भाग्य एवढं आहे की तुम्ही साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्ण आहेत आणि तुमचं शिष्यरूपामध्ये मला भेटलं, हेच माझं भाग्य आहे. काही वरदान द्यायचं असेल भगवंता, एकच वरदान काय द्या की तुमचं स्मरण नेहमी राहो, तुमच्या अखंड भक्ती राहो, हेच मला वरदान द्या. आणि मग गुरुच्या ज्ञानाची परतफेड करून भगवंत येतात. आल्यानंतर तिथं त्या गोपींचा त्यांना प्रेमाचा जो भाव होता तो जाणवत होता की कसं गोपी विरह भावामध्ये जीवन जगतात. तर त्यावेळेस उद्धव होता त्यांच्यासोबत. उद्धव हा बृहस्पतीचा शिष्य आणि भगवान कृष्णाचा सल्लागार होता. त्याला थोडासा भक्तीचा अभिमान झाला की सर्व जगामध्ये भक्ती म्हणजे मीच आहे, दुसरं कोणीच भक्त नाही आहे. मग भगवंताने पाहिलं थोडंसं. आणि पाहिल्यानंतर तिथे जर पाहायला गेलं तर भगवंताने पाहिलं की आता नाही, याला नाही का अभिमान करणं गरजेचं. तर भगवंत एक पत्र देतात पाठवून. आणि गोपींना म्हणतात की हे उद्धवा, जा आणि गोपीला माझा संदेश दे
त्याला म्हणतात उद्धव संदेश किंवा उद्धवाची ब्रज यात्रा. आणि मग गोपीला गेल्यानंतर जसं ते बघतात की रथ आलेला आहे मथुरेतून, कृष्ण आले वाटतं, माझा कृष्ण आला, माझा कृष्ण आलाय, बलराम आले, कृष्ण बलराम आले, अशा भावनेने ते बघू लागले. बघत असताना बघतात की कृष्ण बलराम नाही आले, तर हा उद्धव आलेला आहे. आणि जसं उद्धवाला पाहिलं तर नंद भावाकडे जाताना ते बघतात की यशोदा आणि नंद बाबा सारखे डोळ्यातून अश्रू काढतायत. जेव्हापासून कृष्ण गेले त्यांच्या डोळ्याच्या अश्रूच्या धारा थांबल्या नव्हत्या. विरह भावामध्ये आज न उद्या कृष्ण येतील येतील, त्या भावनेमध्ये दिवस काढीत होते. एक एक दिवस त्यांना कठीण जात होता की कृष्ण आज न उद्या येतील. आणि मग जसा महाला सोडला तर सगळ्या गोपी तळमळतीनं आल्यानंतर बघतात की कुणी कृष्ण का श्यामवर्ण तर दिसतोय, पण जवळून जातात आणि गेल्यानंतर बघतात की कृष्णाने हा उद्धव आहे. आणि मग तिथे नंदबाबाचा आणि उद्धवजींचा खूप सुंदर संवाद होतो. कृष्ण कसा आहेस रे, काय करतो, बलराम कसा आहे, आई वडिलांची सेवा करतो का, अशा सगळ्या गोष्टीची विचारपूस केल्यानंतर उद्धव सगळं सांगतात. आणि जेव्हा सगळं सांगितल्यानंतर भगवंत आपलं उद्धवजी काय करतात, संध्याकाळी गोपींना भेटतात. आणि गोपीला भेटल्यानंतर सगळ्या गोपी एकत्र जमा होतात त्या वृंदावनच्या वृक्षाखाली. आणि एकत्र जमा झाल्यानंतर मग कृष्णानं आमच्यासाठी काय संदेश पाठवला. आणि मग त्यावेळेस उद्धवाच्या सोबत उद्धवजी संदेश सांगतो. आणि प्रत्येक गोपीला वाटतं की माझ्याबद्दल काय लिहिलंय, माझ्याबद्दल काय, कृष्णानं माझी आठवण काढली का नाही, प्रत्येक गोपीला वाटायचं. आणि सगळ्याला समान दृष्टिकोनानं सांत्वना दिली की हे गोपीनं, तुमचं प्रेम हजारो जन्म जरी मी घेतलं, तुमच्या ऋणातून मी मुक्त होऊ शकत नाही. तुमच्या प्रेमाची गंती काय, मला सगळ्या भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ प्रेम कोणी केलं असेल तर गोपीनं केलेलं आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात, गोपी भरतूर कमले दास दास अंदाज. भक्तामध्ये सर्वश्रेष्ठ कोणी भक्त असेल तर गोपी येतात, कारण गोपीनं आपल्या जीवनातलं सर्वस्व अर्पण केलं होतं भगवंताच्या चरणी. म्हणून त्यांचं नाव गोपी. गोप म्हणजे इंद्रिय आणि पी म्हणजे भगवंत. आपलं सर्वस्व अर्पण करणारा भगवंत तेव्हा ते स्मरण करतात. आणि असं सांत्वना दिल्यानंतर गोपींचं सांत्वन नाही होत. ते म्हणतात की हे भ्रमर लबाड आहेस तू, एकदा बोलतो खरं पण खोटं वागतोस तू. कृष्ण आमच्याशी खोटं आहे, आताच येतो म्हटला, पण आज 11 वर्षे झालेले आहेत, पण भगवंत पुन्हा रिटर्न कधीच नाही झाले. आणि मग केल्यानंतर तिथे काही गोपी नाही का, कसं भगवंताने कशा कशा लीला केल्या, त्या लीलामध्ये ते स्मरण करून दिवस काढत होते. आणि करीत असताना त्याच्यामध्ये गोपी गीत, भ्रमर गीत आहे. त्या भ्रमर गीतामध्ये भगवंताच्या नामरूप गुणलीलाचं बखान करतात. आणि राधाराणी विशेष करून जी असते गोपी, ती विचार करते, भ्रामरला म्हणते, अरे या जगामध्ये सगळेच खोटं बोलतात, पण दैव सुद्धा खोटं बोलतोय, याची आज शाश्वती आलेली. आणि असं विवेचन केल्यानंतर तिथे गेल्यानंतर पुढे हा उद्धव संदेश, उद्धवजी वापस येतात. आणि त्यावेळेस जी कुब्जा होती, तो कुब्जाचा उद्धार पण करतात भगवंत. आणि तिला पण आपला अंगसंग देऊन तिला संतुष्ट करतात. तिने चंदन अर्पण केलं होतं, चंदनाची पेस्ट अर्पण केली होती. त्याच्या सेवेनं थोडं जरी सेवा केली तर भगवंत कधीच भक्ताचं विसरत नाहीत, हे कुब्जेच्या प्रसंगातून दिसते. आणि मग कुब्जेचा उद्धार झाल्यानंतर भगवंत त्यांना कळतं की इकडे धृतराष्ट्र पांडवावर अत्याचार करतोय, पांडवांचं राज्य सगळं हडपलेलं आहे, त्याच्यावर अन्याय होतोय. आणि हा अन्यायानं धृतराष्ट्र काय वागतोय. त्यावेळेस भगवंत काय करतात, अक्रूरजीला पाठवतात आणि म्हणतात, अक्रूरजी तुम्ही जा आणि धृतराष्ट्राला समजून सांगा की तुम्ही वडीलधारे असल्यामुळे निपक्षपणे भावाने दोघांनी पांडव आणि कौरवांच्या प्रती समान व्यवहार करा. कारण तुम्हाला पांडवांचे पुत्र आणि कौरव सारखेच असले पाहिजे. त्यांचं जे न्याय हक्कान राज्य दिलेले आहे त्यांना तुम्ही ती वापस करा. अक्रूरजी जाऊन सांगतात, पण धृतराष्ट्र सगळं प्रवचन ऐकतो. तो म्हणतो की मला तुम्ही अक्रूरजी सगळं सांगता ते खरं आहे, मला कृष्णाची भीती, यादवांची भीती आहे, विशेष करून यादवामध्ये कृष्णाची भीती आहे. कारण या कृष्णाला पांडव जास्त प्रिय आहेत. पण काय करू, मी मोहापायी आणि माझ्या आसक्तीपायी माझ्या मुलांचे जे काही दोष आहे त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो. आणि जे काही ठरले ते दैवगतान ठरलंय, माझा याच्यात काही दोष नाही. आणि दोष कोण होता, गीतेची सुरुवात कशी माहिती का, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतयुचा मामका पांडवाचैव कुमुकिरोत संजय. माझ्या पुत्राने आणि पांडूच्या पुत्राने काय केलं, हा पक्षपातीचा पहिलं लक्षण आहे. म्हणजे गीताची सुरुवात कशाने होती, पार्सिलिटीने होती, पक्षपाताने होती. म्हणून जेव्हा वरिष्ठ लिडरशिप करतात
कधी तुमच्यात पक्षपात नसला पाहिजे. कुणी रॉंग असो राईट असो ते बाजूला ठेवायचं आणि दोघाला कसं समन घेऊन चालतंय. आणि म्हणून गीतेच्या स्टार्टिंगला काय, मामका पांडवाचे व किम कुरतच आहे, माझ्या आणि पांडूच्या पुत्रांना काय केलेले. पण गीतेच्या शेवटी काय, करिष्ये वचने तव, पहिलं मी माझ्यासाठी आणि अर्जुन म्हणतो तुमच्यासाठी आता मी काय करू. हा भक्त आणि अभक्तामधला फरक आहे. जे भक्ताच्या मूडमध्ये असतात ते विचार करतात मी तुमच्यासाठी काय सेवा करू. पण जे भौतिक भोगामध्ये भौतिक संसार असतात ते मी आणि माझ्यामध्ये विचार करतात. त्याला वृत्ती म्हणतात धृतराष्ट्राची. भले धृतराष्ट्र मेला पण त्याची वृत्ती अजून संपलेली नाहीये. ती टेंडन्सी, ते विचार, वागणं, बोलणं काही ना काही कमी मात्र प्रमाणामध्ये ते आपल्या धृतराष्ट्र घराघरामध्ये पाहायला भेटतात. हे आपल्याला ह्या शिकतात. आणि मग धृतराष्ट्र समजून गेल्यानंतर भगवंत द्वारकेचे निर्माण करतात. त्याची सुरुवात अशी होती की भगवंत जरासंध हा कंसाच्या 2 पत्नी असतात आस्ती आणि प्राप्ती. त्या वडिलाकडे जातात आणि म्हणतात की आमच्या पतीचा वध केलाय कृष्णाने. त्यावेळेस जरासंधाला एवढा राग येतो आणि 23 अक्षयशाईना घेऊन नाही का मथुरेवर आक्रमण करतो. आणि 23 अक्षयशाईना घेण्यानंतर दररोज वेळा भगवंत हरवायचे, एक नाही 17 वेळा. तर बलरामजी म्हटले की एकदाच याचा वध का करू नये आपण. तर भगवंत म्हटले की सगळे आसुर एकत्र जमा करून हा आणतोय आपल्यासाठी फायद्याचं आहे, त्यामुळे एकदाच कशाला मारून चालणार आहे. आणि त्याच्यात पॉझिटिव्ह थिंकिंग किती बघा ना, 17 वेळा तो हारला. 17 वेळा किती, तो 17 वेळा हारला. पण त्याच्यात त्याची पॉझिटिव्ह थिंकिंग किती होती. प्रत्येकाला कन्व्हिन्स करायचं दरवेळेस, आज ना उद्या विजय होईल, आज ना उद्या विजय होईल. आणि शेवटच्या 18 वेळेस त्यानं काय केलं, ब्राह्मणाला त्यानं हे दिलं, आज जर तुम्ही मला जिंकून नाही दिलं तर ह्या ब्राह्मणानं जेवढं मी तुम्हाला दान धर्म करतो मी तुमचा सगळ्यांचा वध करून टाकेल. आणि मग भगवंतानं पाहिलं की ब्राह्मणाला यानं धमकी दिलेली आहे. आणि मग त्या पोटी त्याच्या पहिले मथुरेवर नाही का काल नेवाचा जो आसूर होता तो आक्रमण करतो. याच्या कथा येते, एकदा यदुवंशी नाही का मोठा यज्ञ केला आणि यदुवंशी यज्ञ केल्यानंतर तिथे गर्गमुनी आले. गर्गमुनीला हसून नाही का यदुवंशी गर्गमुनीला हसत होते आणि गर्गमुनीला राग येतो. आणि गर्गमुनीला राग आल्यानंतर म्हटलं की यदुवंशाच्या भयाचा मी कारणीभूत आहे. आणि मग महादेवाची खूप मोठी तपस्या करा, 12 वर्षे तपस्या केल्यानंतर जो यवन नावाचा राजा असतात त्याला त्याच्या कृपेनं नाही काही मुलगा प्रदान करतात आणि म्हणतात यदुवंशा कुळामध्ये तू काय कर, भय निर्माण कर. शंकरजीचा त्याला आशीर्वाद होता कालयवनला. आणि मग भगवंतानं पाहिलं की दोन्ही संकट आलेले एकत्र, एकदा जरासंधचं संकट आणि इकडून कालयवनचं संकट आहे. तर पहिले संकट कोणाचे निवडायचं, कालयवनचं. आणि मग कालयवन आक्रमण करणार मथुरेवर. तर भगवंत काय करतात, मथुरा नगरीतून बाहेर कृष्ण बलराम नाही का बाहेर पळत सुटतात, विशेष करून कृष्ण. आणि कृष्ण जसे पळायला निघाले बाहेर तर नारद मुनीने जे वर्णन केलं होतं कालयवन, म्हटलं की जे वर्णन मी ऐकलं तेच वर्णन भगवान कृष्णाचं आहे. अरे म्हणतात की तू स्वतःला मोठा क्षत्रिय समजतो, मोठा बलशाली, मोठमोठ्या आसुराला ऐकलं, पण आज मला तू पाहून पळतोयस. भगवंताच्या त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि पुढे पळतात. आणि मग त्याने बघतात की भगवंत बिना रथाचे जात आहेत, त्यानं पण बिना रथाचे त्याच्या मागे लागलेले आहेत. आणि ज्यावेळी तो भगवंताला पकडायला जातो, भगवंताच्या हाताला जवळ जातो आणि भगवंत लांब पळायचे. असं करता करता खूप परेशान झालं पण भगवंताच्या हाताला लागलं नाही. आचार्य वर्णन करतात की जर भौतिकवादी भगवंताला पकडण्याचा प्रयत्न करत तर भगवंत कधीच हाताला लागणार नाही. यशोदेच्या हाताला लागू शकतात पण कालयवनच्या हाताला लागू शकत नाही. पण भगवंत जेव्हा पळाले तरी पळाल्यानंतर त्यांचं नाव, एखादा पळाला असतं त्याला भगोडा म्हणतात, पण भगवंत पळाले जरी क्षेत्रातून तर त्याचं नाव काय पडतंय, डाकोर में कोण छे, रणछोड राय छे, रणछोडदास. मग त्यांना रणछोड म्हणून नाव पडलेलं आहे. भगवंत म्हणजे नुसते पळाले तरी त्यांचं नाव होतंय. ही भगवंताची लीला आहे. आणि आज बी डाकोरला त्यांचं सुंदर विग्रह आहे ठाकूरजींचं. आणि मग जसं पळाले तर भगवंत एका गुफेमध्ये जातात आणि गुफेमध्ये गेल्यानंतर तिथं मुचकुंद महाराज झोपलेले असतात. आणि मुचकुंद महाराज गेल्यानंतर भगवंत आपला पितंबर काढतात, आपलं वस्त्र काढतात आणि मुचकुंद महाराजाच्या याच्यावर टाकून देतात. टाकून दिल्यानंतर भगवंत लपून बसतात त्या गुफेमध्ये. गुफेमध्ये लपून बसल्यावर काल एवढा त्वेषानं रागाने येतो, रागाने एवढा आक्रमण करतो आणि म्हणतो की कृष्ण झोपल्याचं नाटक करतोय. आणि जसं रागाच्या भरात काय करतात, 1 लात 2 लात 3री लात मारल्याबरोबर कालयवन आपलं मुचकुंद महाराज उठून बघतात की मला कोण झोपेतून उठवलंय. आणि जसं झोपेतून उठल्यानंतर डोळे
गुढे करून नाही का कालयवनला जळून भस्मसात करतात. जसं भस्मसात केल्यानंतर ते शुद्ध अवस्थेत येतात आणि शुद्ध अवस्थेत आल्यानंतर बघतात की हा कोण जळून भस्मसात झालेला आहे. शांत झाले, त्यांचा राग शांत झाला तर भगवंत प्रगट होतात. आणि प्रगट झाल्यानंतर भगवंत म्हणतात, हे राजा मुचकुंद, तू स्वतःचा परिचय झाला, मी यादव कुळातला वसुदेव देवकीचा आणि आपलं शंखचक्र गदा पद्म. आणि मग राजा मंदाताला परिचय जाता आपलं मुचकुंद महाराज. ते म्हणतात माझे वडील राजा मंदाता असतात. आणि त्यांनी राजा मंदाता एक दिवस वानप्रस्थ घेतला आणि मी राजा झालो. आणि स्वर्गलोकामध्ये काय झालं, देवीदेवतांना गरज होती त्यावेळेस मी सेनापतीचं धारण केलं. आणि सेनापतीचं धारण केल्यानंतर मी देवतांना विजय मिळवून दिला. विजय मिळवून दिल्यानंतर ते म्हटले काहीतरी वरदान मागा. ते म्हणले मला मुक्ती द्या. म्हणले मला आम्ही देवता म्हटले मुक्ती एकमेव भगवान विष्णू देऊ शकतात, आम्ही नाही देऊ शकत. तर काय देऊ शकतात, म्हणले मला झोपेचं वरदान द्या. जो कोणी माझ्या झोपेमध्ये बाधा आणेन तो जळून भस्मसात होईल. आणि मग देवताने ते वरदान दिल्यानंतर मी तर शांत तिथं झोपण्यासाठी आल्यानंतर हा कान येऊन झाला. तर आचार्य ते वर्णन करतात की भगवंताने का बरं शाळ टाकली आणि मुचकुंद महाराजाला का लात मारवलेली. तर आचार्य लिहितात, जो भौतिक संसारामध्ये झोपलेला व्यक्ती असतो, भौतिक संसारामध्ये झोपलेला असतो, भगवंत त्याला उठवण्यासाठी कालयवनसारख्या व्यक्तीला उपयोगात आणतात की तू संसारात झोपलास ना आणि माझी भक्ती करून झोपलेला आहेस, तुला लात मारायला कोण ना कोणी अरेंज करतो तुझ्या जीवनामध्ये. आणि मग आपल्या जीवनामध्ये कोण ना कोणी व्यक्ती अरेंज केला जातो. एक तर घरातले मेंबर्स, शेजारी पाजे, कुठं ना कुठं कोणी तुम्हाला जागरूक करायला भेटते. म्हणून भक्ती करताना दोन ठिकाणी इन्स्पायर व्हा. एक तर कथेद्वारे प्रेरणा घ्या, नाही तर जीवनामध्ये भगवंत कालयवनसारख्या व्यक्तीला कोणाला पाठवून देतात. हे कथेतून आपल्याला शिक्षा आहे. आणि मग तिथं राजा मुचकुंदाचं नाही का त्याला वरदान भेटलं. आणि मग जेव्हा ते म्हटलं की तू आता काय कर, हिमालयात जाऊन तपस्या कर, राहिलेली भक्ती करून तू माझ्या धामात ये. आणि जसे मुचकुंद महाराज बाहेर येतात, आल्यानंतर बघतात की कलियुगाचा परिणाम दिसतोय. सगळे झाडं छोटे झाले, माणसं बुटके झाले, त्याचा वर्ण पण कलर झाला, त्यांची वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, वागण्याची पद्धत सगळे डिफरन्सेस झालेले. हे कलियुगातले परिणाम आहेत. तर त्यावेळेस मुचकुंद महाराजचा उद्धार झाल्यानंतर कालयवनला पुन्हा जातात, युद्ध करतात आपलं जरासंध. आणि जरासंध मागे लागल्यानंतर भगवंत पुढे पळताना जरासंध त्यांच्या मागे लागतो. मागल्यानंतर भगवंत एका पर्वतावर चढतात, त्याला आज गिरनार पर्वत म्हणतात. गुजरातमध्ये तुम्ही कोणी गेला असेल तर माहीत नाही. त्या पर्वताला गेल्यानंतर त्या पर्वतावर चढतात. ते 100 योजन पर्वत उंच असतो आणि रुंदीला तेवढाच असतो. तर जरासंध काय करतो, त्या पर्वताला सगळ्या बाजूनं लाकडानं पेटवून देतो. आणि पेटवून दिल्यानंतर त्याला वाटतं कृष्ण बलरामाचा काय झाला, वध झाला आहे. आणि आनंदानं पुन्हा मथुरावासामध्ये येऊन नाही का हे करतो. त्यावेळेस भगवंत कृष्ण बलराम काय करतात, द्वारकेला जाताना विश्वकर्माला सांगतात काय कर, एक सुंदर नगर निर्माण कर. आणि मग द्वारका नगरी द्वारका नगरीचं निर्माण करतात. द्वारका नगरीची पार्श्वभूमी पद्मपुराणामध्ये, स्कंद पुराणामध्ये अतिशय डिटेल दिलेले की ते नगर राजा द्वारकाच्या नावानं कसं झालं, भगवंताने का बरं निवडलं, त्याचा मग पण त्याची कथा खूप डिटेल्समध्ये सांगतात. आणि मग तिथे निवास रातोरात भगवंताने काय केलं माहिती का, सगळे मथुरावासी झोपलेले होते, त्यांना रातोरात स्थलांतरित केले. रात्री झोपले मथुऱ्यामध्ये आणि सकाळी उठून बघतात की द्वारकेमध्ये. आणि मग द्वारकेमध्ये भगवंत त्याच्यासोबत असंख्य लीला करू आले. आणि मग द्वारकेमध्ये सेटल झाल्यानंतर भगवंत पहिलं लग्न करतात. काय लग्न करतात पहिलं, की रुक्मिणी जी विदर्भाची कन्या असते, रुक्मिणी भीष्मक देवाची कन्या, भीष्मक राजाची कन्या, जेव्हा तिच्या सभेमध्ये नारद मुनी, देवर्षी, मोठमोठे ऋषी येऊन भगवंताचं गुणगान करायचे. आणि गुणगान करीत असताना ती भगवंताचं गुणगान ऐकायचे, श्रवण करायची श्रुती भगवंताच्या सौंदर्याचं. आणि भगवंताला पहिलं लव लेटर पाठवलेलं आहे. आपल्यासारखं लेटर नाही, लव लेटर. पहिलं लव लेटरमध्ये काय पाठवलं की भगवंता एका कुलीन स्त्रीला पाठवणं चांगलं नाही, पण मी का पाठवते की ह्या जगामध्ये तुझ्याशिवाय दुसरा पती स्वीकार करण्यास लायकच कोण नाही ह्या जगामध्ये. आणि म्हणून भगवंताला पत्र पाठवलं, एका ब्राह्मणाचा सहारा घेतात. आणि ब्राह्मणाचा सहारा घेतला, ब्राह्मणाला पाठवतात. इकडे शिशुपालाचे लग्न ठरले जाते. आणि ठरल्याबरोबर लग्न ती भगवंताला, अंबिकेला प्रार्थना करते. काय प्रार्थना करते की अंबिके, मी जे काही वृत्त कैवल्य केले, तपस्या केल्या, मला भगवंत म्हणून, स्वामी म्हणून भेटू दे. आणि अशा प्रार्थनेमध्ये जेव्हा ब्राह्मण पोहोचतो आणि पोहोचल्यानंतर भगवंताला सांगतो की उद्याच्या उद्या पोहोचलं पाहिजे. तर भगवंत द्वारके टू विदर्भ म्हणजे 1200 किलोमीटर भगवंत रातोरात येतात. बरं
वन नाईट मारून येतात सगळे पूर्ण. आणि पोहोचल्यानंतर जसे पोहोचतात भीष्मक देवाला कळतंय की कृष्ण आले, त्यांचं स्वागत करतात. तर जे विदर्भाचे जेवढे काही वासी होते, पूर्ववासी होते, ते सगळे प्रार्थना करू लागले. काय प्रार्थना करू लागले? की आम्ही जे काही पुण्य केलं, जे काही दान धर्म केलं, की आमच्या राणीला जी रुक्मिणी आहे तिला भगवान कृष्णच पती भेटू दे. आणि मग तिथे रुक्मिणी नाही का अंबिका देवीच्या मंदिरात तिथे प्रदक्षिणा करते. आणि प्रदक्षिणेनंतर तिचा डोळा फडफडू लागला की कृष्ण येतात का नाही, येतात का नाही, मला हरण करतील का नाही. कसं हरण करायचं तिने सगळं प्लॅनिंग सांगितलं होता. हे आज मी नाही, पहिल्या काळात बी प्लॅनिंग चालायचं त्याचं डिटेल. आपल्याकडे रुक्मिणीचा प्रसंग 1 घंटा वर्णन करण्यासारखा आहे. कसं कसं एका श्लोकामध्ये काय काय म्हणते रुक्मिणी, कसा कसा मूड होतो, काय काय त्याच्यात, म्हणजे खूप टर्निंग पॉईंट आहे त्याच्यामध्ये कधी त्याच्यावर हे. आणि मग तिथे गेल्यानंतर भगवंत जसं कोल्या कुत्र्या आणि आपल्या याच्यामध्ये कोल्या कुत्र्याच्यामध्ये जसा वाघ एक शिकारीला उचलून येतो, तसं भगवंत काय करा, शिशुपाल, जरासंध, दंतवक्र, जे बाकी असुर होते याच्यातून रुक्मिणीचं हरण करतात. आणि जसं रुक्मिणीला हरण केल्यानंतर भगवंत काय करतात, आपल्या रथाची दोरी असतील लगाम नाही का रुक्मिणीच्या हातात देतात. का बरं देतात? की जे भीष्मक देवाचे जे विदर्भवासी त्यांना वाटायला नको पाहिजे की मी कृष्णाला हरण केलेले. हरण कोण करून येत आहे? रुक्मिणीने ती मला हरण करून, म्हणून भगवंत लगाम देतात. आणि भगवंत दुसरं वाक्य देतात. काय देतात? की रुक्मिणी काळजी करू नको, तुझी सायना काय करेन, लगेच यांना हरवून टाकेन. नुसतं भगवंताला स्वीकारलं, भगवंताच्या रथावर जरी बसलं, तर भगवंत आपल्या भक्ताला सर्वच आदान प्रदान करतात. म्हणून आचार्य वर्णन करतात, जशी एखादी स्त्री एखाद्या पुरुषाशी लग्न करते, त्या पतीबरोबर त्याची प्रॉपर्टी, मान सन्मान सगळ्या गोष्टी त्या पत्नीला भेटतात. केवळ लग्न पाणीग्रहण केलं तर त्या नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी 50% त्याला भेटतात. त्याच प्रकारे भक्ताने भगवंताला स्वीकारलं, भगवंताशी पाणीग्रहण केलं, तर भगवंत आपलं सगळं ऐश्वर आपल्या भक्ताला प्रदान करून देतात. ही भगवंताची महानता आहे, ही मधुरता आहे. आणि ब्राह्मण म्हणजे काय, गुरु म्हणजे काय करतात, गुरु आपल्या सेवेत नाही तर काय करतात, तो जो ब्राह्मण होता पत्र घेऊन जाणारा, तो गुरुची भूमिका काय निभवतो, की जीवात्मा आणि भगवंताचे कसे संबंध जोडवतो, हे गुरुचं काम आहे. गुरुचं हे काम नाही की स्वतःची वर्शिप करून घेणं. कलियुगामध्ये जे गुरु येतात ते स्वतःची वर्शिप करून घेतात, पण जे प्रामाणिक गुरु असतात ना, जीवात्मा भगवंताच्या सेवेत कसा लागेल ही त्याची चिंता असते. आणि ते काम कोण केलं? त्या ब्राह्मणाने केले. रुक्मिणीला कोणाच्या सेवेत लावलंय? भगवंताच्या सेवेत लावलं. हनुमानाने काय केलं? सीतेला रामचंद्राच्या सेवेत लावलं. तसं आपल्या साधकाने आपण ज्यांना गुरु करतो, आपल्याला भगवंताचे संबंध जोडून देतो का नुसती फॉर्मॅलिटी म्हणून तो गुरु आहे हे आपल्याला समजत नाही. आणि मग भगवंत रुक्मिणीचं हरण केल्यानंतर तिचा सौंदर्य पाहतात. आणि मग तिच्यासोबत सुंदर सुंदर रस्त्यामध्ये विवाह संस्कार होतो. तिथं रुक्मिणीचा भाऊ असतो रुक्मिणी, त्याचं पण नाही का पूर्ण केस कर्तन करतात. आणि रुक्मिणीपासून प्रद्युम्न नावाचा एक सुंदर बालक जन्माला येतो. पुढे जामवंतीशी विवाह करतात भगवंत. आणि जामवंत गेल्यानंतर सत्यजितचा जो राजा असतो त्याची सत्या नावाची कन्या असते. तिचा सत्यजित मानाची खूप कथा आहे, ती पण होते. भगवंत पुढे नग्नजित जी राजा असतो त्याची नग्नजित नावाची कन्या असते. तर त्याने पण ठेवलेलं असतं 5 बैलांना जो कोणी दमन करेल त्याच्याशी माझ्या कन्याचा विवाह होईल. भगवंत म्हणले हरकत नाही. नग्नजिताला म्हटले मी तुझ्या कन्याशी विवाह करेन. आणि भगवंतानं आपली एवढी शक्ती प्रदान केली की 5 बैलाला एका मिनिटात एका दावणीला बांधून टाकलं. आणि मग नग्नजिताने काय केलं? लग्न केले. मादर देशाचा जो राजा होता त्याची माद्री नावाची बहीण होती, त्याच्याशी भगवंताने लग्न केलं. त्यानंतर सत्यभामाशी लग्न केलं. आणि त्यानंतर भद्रा आणि मित्रमंदा आणि कालिंदी म्हणजे यमुना जी साक्षात, तिने विवाह केले. 5 विवाह झाले. ते नरकासूर होता, भौमासूर होता, त्याने 16,108 राण्याचं काय कर अपहरण केलं होतं. तर भगवंत आपल्या सत्यभामाला घेऊन गेले होते, कारण की साक्षात भौमासूर हा भगवंताचा पुत्र होता वरादेवापासून. आणि भूमिदेवीचा पुत्र असल्यामुळे सत्यभामा ही भूमिदेवीचा अंश अवतार आहे. आणि मग सत्यभामाला सोबत घेऊन भगवंत घेतात आणि नरकासुराचा वध करतात. नरकासुराचा वध करून 16,108 राण्यांचं काय करतात, 16,000 ज्या राण्या होत्या, ज्या स्त्रिया होत्या त्यांना मुक्तता करतात. आणि भगवंत त्यांच्याशी काय करतात, विवाह करतात. आणि विवाह केल्यानंतर भगवंत प्रत्येक स्त्रीसाठी महल निर्माण करतात. आजकाल 2 BHK आणि 1 BHK घेत नव्हते ते.
भगवंताचं ऐश्वर्य असं आहे की भगवंताचा आज बी 500 किलोमीटरमध्ये महल होता, प्रत्येक राहण्यासाठी महल होता आणि प्रत्येक राहण्यासाठी हजारो दासी होत्या. काय विभूती असेल भगवंताची. आणि मग भगवंत 16,108 राणीपासून एक मुलाला एका राणीपासून 9 मुलं आणि 10 कन्या असं त्यांचं वंशावळी वाढते. आणि भगवंत एक दिवस ह्या लीला सुंदर चालत असताना रुक्मिणीची चेष्टा करायची इच्छा झाली. अरे रुक्मिणी, माझ्याकडे काय होतं, मी तर गवळा आहे, मला तर राज्य पण नाही, उग्रसेन महाराज राज्य भोगतायत, माझ्याकडे काहीच नाहीये, त्यामुळे तू काय कर, शिशुपालाची विवाह कर. परायण चेष्टा करतात, रुक्मिणीला ते आवडत नाही. रुक्मिणी बेशुद्ध होतात, भगवंत शंकर चतुर्भुज रूपातून प्रगट होतात. आणि रुक्मिणीला म्हणतात, अगं ग्रस्त जीवनामध्ये एकच आनंद आहे, एकूण एकाची पती पत्नीची चेष्टा. आजकाल अतिरेक झाला तर मुश्किल होतं बरं, ते भगवंताचं खूप होतं, त्याला मॅच्युअर लागतात तेवढे नवरा बायको. तर भगवंत प्रायण करताना मग भगवंत बघतात, मला वाटलं की सत्यभामाशी मी जेवढं छेडच्या, कारण सत्यभामाची मला भीती वाटते पण तुझी वाटत नाही. सत्यभामा रागवते, मला ती आवडत पण तू रागवत नाही, आणि तुझा राग मला पाहिजे होता म्हणून तुझ्याशी चेष्टा केली. भगवंत म्हटले की अरे जगातले, रुक्मिणी म्हणते भगवंत या जगातले सगळे नश्वर आहेत, पुरुष नाहीत, तुम्हीच एकमेव पुरुष आहेत आणि तुम्हाला सोडून मला दुसरी कोणती इच्छा नाही. आणि मग भगवंत तिथे जो रुक्मिणीचा पुत्र असतो प्रद्युम्न, त्याचं मुलाचं लग्न रुक्मिणीच्या कन्येशी होतं. त्या सभेमध्ये रुक्मिणी नाही का जो चेष्टा करतो बलरामजीची, तर रुक्मिणी काय का त्या चल्लस खेळत राहतात, जुगार खेळत राहतात. आणि दरवेळेस नाही का बलरामजी जिंकायचे आणि दरवेळेस चिटिंग करायचे, दंतवक्र, शिशुपाल आणि रुक्मिणी, की बलरामजी हारले. अरे हा तर गवळ्या आहे, काय जिंकणार माझ्यासोबत, हारले. पण एकदा मोठ्या त्याने 1000 मोहऱ्या लावल्या, 10,000 मोहऱ्या लावल्यानंतर आकाशवाणी झाली की बलरामजी जिंकले. त्यावेळेस बलरामजीने काय केलं, आपला गदा घेतला आणि रुक्मिणीचा वध केला. आणि रुक्मिणीचा वध केल्यानंतर पुढे प्रद्युम्नाचा पुत्र असतो सांबा अतिशय सुंदर असतो. आणि त्यावेळेस बाणासुरीची कन्या असते उषा, आणि उषा ही अतिशय सुंदर असते. ती एक दिवस स्वप्न बघते आणि स्वप्नामध्ये तिला सुंदर तरुण दिसतं. तर तिची एक मैत्रीण असते चित्रलेखा, ती अतिशय सुंदर पेंटिंग करत असते. म्हणते मी ज्या पुरुषाला पाहिलं ते पुरुषाचं चित्र बनव. मग ते सगळ्या देवदेवताचं बघतात, यदुवंशाचं काढतात. आणि मग कृष्णाचं काढल्यानंतर मग ते साम्य आहे. आणि मग यदूचं प्रद्युम्न काढतात, मग अनुरुद्धाचं काढते. जसं अनुरुद्धाचं काढते त्यावेळेस म्हणते की हा प्राणप्रिय माझा येतो आणि मी याची शिवा करणार. आणि मग चित्रलेखा काय करते, आपल्या योग शक्तीने अनुरुद्धाला नाही का द्वारकेतून घेऊन त्याचं हे करते, भेट मिलन करते. आणि उषा आणि अनिरुद्ध एकत्र राहतात. आणि राहिल्यानंतर त्यांच्यापासून उषाला बरेच दिवस जातात. आणि एक दिवस सगळ्या दासी सांगतात की हे बाणासूर, तुझे कन्या बिना लग्नाची तिच्यामध्ये वेगळेच लक्षणे दिसत आहेत. आणि बाणासूर येऊन बघतो आणि बघितल्यानंतर बघतो की माझ्या मुलीने काही वेगळंच केलेलं. आणि मग त्यावेळेस अनिरुद्धाला पकडून ठेवतात. अनिरुद्धाला पकडून ठेवल्यानंतर भगवंत आक्रमण करतात बलरामजी सोबत घेऊन. आणि मग त्यावेळेस भगवंताचे काही पुत्र असतात, एक दिवस काही खेळत असतात, ते एका कूपामध्ये एक मोठा सरडा बघतात. आणि सरड्याला पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटतं की कोण आहे. मग भगवंताला बोलवतात आणि बोलवल्यानंतर म्हणतात हे सरड्याचा. तर भगवंत काय करतात, त्या नुर्गाला सरड्याला उचलतात आणि उचलल्यानंतर तो पुरुष स्वरूपात येतो. आणि विचारल्यानंतर तू कोण आहेस, ते म्हणतात राजा मी नुर्ग आहे, मागच्या जन्मात मी एवढं पुण्य करायचो, माझ्याकडे जेवढ्या गायी असायच्या मी ब्राह्मणाला लाखो गायीचं वाटप करायचो. एक दिवस चुकीनं दुसऱ्या कळपातली गाय दुसऱ्या ब्राह्मणाकडे गेली आणि तो पहिला ब्राह्मण म्हटला ना की ती गाय मला पाहिजे, आणि दुसरा ब्राह्मण काय म्हटला, नाही माझ्या कळपात आलेली मी दान नाही देऊ शकत. ह्या दोघांच्या भांडणामध्ये तो म्हटला की याच्या बदल्यामध्ये मी 1000 गायी देतो, तुम्ही एका गायीमुळे का भांडण करतायत. आणि मग त्या भांडणामध्ये दोघं म्हटले आम्हाला गायी अजिबात नको. आणि गेल्यानंतर त्याचा दुष्परिणाम काय झाला की पुढे त्याला नाही का नरकामध्ये जाऊन नाही का पालीचं सूर भेटलं. म्हणून दान करताना पात्र व्यक्तीला कसं दान केलं पाहिजे, नाही त्याचे रिॲक्शन्स कधी येतात, हे कलियुगाचं परिणाम. आणि मग तिथे नुर्गाचा उद्धार करता वृंदावनची ब्रज यात्रा, हे पण सुंदर लीला आहे. भगवंत पौंडरकचा उद्धार करतात. पौंडरक हा भगवंतासारखा वागण्याचा प्रयत्न केला पण भगवंत त्याचा पण उद्धार करा. द्विध नावाचा वानर असतो, तो बलरामजीच्या पहिले राम अवतारात नाही का लक्ष्मणाच्या प्रती अपराध करतो, तो द्विध वानर इथे रास यात्रेमध्ये व्यत्यय आणतो. तर भगवान बलरामजी त्याचा वध करतात. सांबाच्या वेळेस सांबा ही लक्ष्मणाशी विवाह करतात, जे दुर्योधनाची कन्या असते. त्यावेळेस दुर्योधन म्हणतो, कौरव म्हणतात की हे यदू आहेत ना, आम्ही राज्य दिल्यामुळं भोगतायत आणि आमच्या कन्येला हरण करतायत.
त्यावेळेस बलरामजी समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण कौरवानं ऐकलं नाही. तर रागाच्या भरात बलरामजीनं काय केलं, हाल काढला आणि गंगेमध्ये नाही का हस्तिनावर ओढत होते. हस्तिनावर ओढत असताना सगळे कौरव बाहेर येऊन बलरामजीची आराधना करता, मला क्षमा करा. आणि मग त्यावेळेस सांबा आणि लक्ष्मणाला पुढे करून त्याचा हुंडा खूप काही धान्य वस्तू देऊन त्यांना मुक्त करतात. आणि मग भगवंत यमुनाचं रासलीला करतात. त्यानंतर नारद मुनी ग्रहचार्य करतात की काय काय करतात भगवंत. तर प्रत्येक मौलामध्ये भगवंत कसा ग्रस्त जीवन जगतात त्याचं वर्णन करतात. मग जरासंधाचं वध रासयज्ञ करायचा होता, तर त्यावेळेस भीमाला घेऊन नाही का जरासंधाचा वध करतात. आणि मग त्यानंतर रासयज्ञ, त्या रासयज्ञामध्ये शिशुपालाचा वध. त्यानंतर दंतवक्र, विदुरथ आणि रोमहर्षण यांचा का रोमहर्षण कशासाठी की तो मोठा विद्वान पंडित होता, पण त्याने काय केलं, बलरामजीला उठून आदर न दिल्यामुळं तिनखेनं त्याचा वध केला. श्रीकृष्ण बलराम आपल्या सुदामा आणि कृष्णाची भेट, गोपीसख, अशा बरेच भगवंताने गोपीसोबत सुंदर सुंदर लीला केल्या. त्यानंतर द्रौपदीनं ज्या राण्या होत्या 16,108 राण्या, त्याने प्रश्न विचारला. काय विचारला की तुम्ही 5 पतीला कसं मॅनेज करता ते वर्णन करा. आणि मग द्रौपदी त्यांना ग्रस्त जीवनात कसं राहिलं पाहिजे त्याचं लेक्चर दिलेलं आहे. म्हणून भागवत वाचा मायबापांनो, कसं ग्रस्त जीवन जगायचं आहे, खूप सुंदर विश्लेषण आहे. आणि मग वसुदेव आणि देवकीला वाटतं की कृष्णाने गुरुपुत्र वापस आणून दिलेले आहेत, माझे पुत्र का वापस आणून देणार नाही. आणि मग त्यांची इच्छा कृष्णाने वापस करून 5 पुत्रांना देतात. आणि कृष्ण त्या 5 मुलाचा उद्धार करतात. कारण पहिले भगवंत दूध पितात आणि भगवंताचं उच्चिष्ट दूध असल्यामुळे ह्या 5 पालकांना दूध पिल्यानंतर त्यांचा उद्धार होऊन भगवत धामात जातात. आणि मग अर्जुन सुभद्राचं हरण करतात. आणि 2 मित्र भक्त असतात, त्यांचा वेदस्तुती आहे, शंकराचा अभयदान आहे. अशा सुंदर लीला भगवंताने केली. आणि भगवंत शेवटी इथे मैत्री विदुरना भेटतात. आणि भेटल्यानंतर यदुवंशा मिळाला शाप. त्याचा प्रसंग असा येतो की एकदा द्वारकेमध्ये सांबा, जे काही भगवंताचे पुत्र होते ते त्यावेळेस दुर्वासा मुनी, वशिष्ठ, नारद मुनी असे दिग्गज ऋषीकडे गेले आणि म्हटले की हे ऋषीवर सांगा की ह्या कन्याच्या ह्या जी कन्या आहे तिच्या पोटातून काय जन्माने येणार आहे. तर त्यावेळेस म्हटलं या कन्याच्या पोटातून मुसळ येईन आणि तुमच्या यदुवंशाचा नाश होईल. आणि मग तो शाप भेटल्यानंतर म्हणून मजाक करताना कोणाशी मजाक करून तुमची छोटीशी मजाक काय दुष्परिणाम होऊ शकते त्याच्यावर खूप शिक्षा आहे. म्हणून व्यक्ती पाहून मजाक केली पाहिजे, ह्या कथेतून आपल्याला शिकाय भेटते. आणि मग ते यदुकाळाचा नाश भेटल्यानंतर उग्रसेन महाराज काय करतात, त्या मुसळाचं पावडर करून याच्या सोडून देतात, समुद्रात टाकून देतात. आणि मग सगळं झाल्यानंतर सगळं प्रभात क्षेत्रामध्ये जमा होतात. आणि प्रभात क्षेत्र झाल्यानंतर तिथं मदिरा पान करतात तांदळाची आणि दारू पिऊन एकूण एकाला मारून त्याचा वध करतात. आणि भगवंत सगळं यदुवंशाचा नाश झाल्यानंतर तिथं एक दिवस भगवंत प्रभात क्षेत्रामध्ये एक पिंपळाच्या वृक्षाखाली बसले होते. तो एक शिकारी जो पारधी असतो तो बाण नका हरिण म्हणून बाण मारतो, नेमकं तो भगवान कृष्णाच्या चरण काम लागतो. आणि जरा येऊन बघतो की मी भगवंताला बाण मारलाय, त्यांना खूप वेदना होते, दुःख होतंय. त्यावेळेस भगवंत म्हणले काळजी करू नकोस, तू काय कर आता ह्या शरीर सोडून भगवत धामात जा आणि मी सुद्धा तुझ्या येतो, तू चिंता करू नको. अशा सुंदर लीला केल्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर अजून 5 मिनिटामध्ये 11 आणि 12 स्कंद आपण पूर्ण करू. याच्यामध्ये त्यावेळेस यदुवंशाचा नाश झाल्यानंतर भगवंत सगळे महाभारताच्या युद्धामध्ये भाग घेतात. त्याच्या पहिले आठवण करा निमी. आणि त्यावेळेस वसुदेव विचारतात नारद मुनीला भागवत धर्म काय त्याचं वर्णन करा. आणि मग भागवत धर्मामध्ये कोणत्या किती प्रकार 3 प्रकारच्या भक्तीचं वर्णन करतात. सतुगुणी भक्ती, रजगुणी भक्ती, भक्तामध्ये 3 वर्णन करतात. आणि कसे तत्व असले पाहिजे त्याच्या निमी आणि नवगेंद्राचा संवाद सांगतात, तर त्याच्यामध्ये ते वर्णन करतात. आणि मग त्याच्यामध्ये जे नवयोगेंद्र आहेत भगवंताला कसे उपदेश करतात, सुंदर सुंदर श्लोक आहे, सुंदर सुंदर उपदेश आहे. तुम्हाला कधी वेळ भेटला तर वाचा. आणि मग भगवान कृष्ण उद्धवला उद्धव गीता सांगतात. ते कमी कमी 12 अध्यायामध्ये 12 ते 18 अध्यायामध्ये उद्धव गीता आहे. भगवंताला वाटलं की मी अर्जुनाला देऊ शकलो नाही, पण त्याचं उरलेलं ज्ञान उद्धवाला त्याने दिलं. त्याच्यामध्ये अर्चवगराची उपासना कशी केली पाहिजे, ग्रस्त जीवन कसं राहिलं पाहिजे, काय काय धर्म पालन केले पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, त्याचं डिटेल्स तत्त्वज्ञान तिथे दिलेलं आहे. आणि अवधूत ब्राह्मण जे दत्त आहेत गुरुदत्त 24 गुरु केले, तर त्या 24 गुरुचं वर्णन कोणाकडून काय काय शिक्षा घेतली पाहिजे त्याचं विश्लेषण इथं करतात. आणि त्यानंतर
मुक्त जीवात्माबद्दल लक्षणीयचं वर्णन करतात. गोपीच्या प्रेमाबद्दल. हंस अवतार असतो भगवंताचा, जो ब्रह्माजीला ज्ञान देतात 4 कुमारांना. आणि मग जो योगी असतो त्याने भगवंताला कसं प्राप्त केलं पाहिजे त्याचं विश्लेषण करतात. आणि मग दिव्य ज्ञान जी अवस्था आहे त्याचं वर्णन केल्यानंतर भगवान कृष्ण तिरभावून वळून साक्षात स्वधामात निघून जातात. ह्या जगामध्ये लोक म्हणतात की कृष्णाचा वध झालेला आहे, भगवंताचा मूर्ती होत नाही, भगवंत स्व अवतारात गेलेले आहेत, कारण की ते शाश्वत आहेत, दिव्य आहेत. आणि मग भगवंत तिथून निघून गेल्यानंतर येणाऱ्या कलियुगामध्ये भगवान कृष्णानंतर गौतम बुद्ध आले. सॉरी भगवंत कलियुगामध्ये गौतम बुद्धांचा अवतार घेतील. आणि गौतम बुद्धाचा अवतार 2500 वर्ष बोलले. त्यानंतर 1000 वर्षापूर्वी चाणक्य आले. आणि चाणक्य आल्यानंतर चाणक्याचं वर्णन भागवतामध्ये 12व्या स्कंदामध्ये कलियुगाचं चैतन्य महाप्रभू आहेत त्यांचं आलं आहे. त्यानं कल्की अवतार येणाऱ्या 5000 वर्षापूर्वी दक्षिण भारतामध्ये कल्की अवतार येणार आहे. त्या अवतारामध्ये सुयश नावाच्या ब्राह्मणामुळे घरी ते जन्म घेतील आणि कलियुगाचा संहार करून पुन्हा सत्ययुगाची स्थापना करतील. 4 युगाचं प्रलयाचं वर्णन आहे. राजा परीक्षित नाही काही कथा ऐकल्यानंतर शेवटी सगळं झाल्यानंतर भगवंताच्या चिंतनामध्ये देह त्याग करून निघून जातात. आणि निघून गेल्यानंतर तक्षक नंतर येऊन त्यांना दंश करतो. आणि दंश केल्यानंतर त्यावेळेस सगळे जे कलियुगाचा परिणाम होऊन राजा जन्मजय काय करतो, मोठा यज्ञ करतो आणि त्या यज्ञामध्ये सर्पाची आहुती देतो. त्यावेळेस जे ऋषी असतात ते सांगतात की अरे राजा, प्रत्येकाच्या जन्ममूर्ती पूर्वनिर्धारित आहे, तू चिंता करू नको तुझ्या वडिलाची. आणि मग तिथून गेल्यानंतर कलियुगामध्ये भागवताचं भगवंत वेदव्यासाने मध्वाचार्याने दिलं. मार्कंडेय मुनींची कथा, अशा बऱ्याच कथाचं वर्णन केल्यानंतर शेवटी मार्कंडेय मुनी प्रार्थना करतात भगवंताला. आणि भागवताचा सार आहे नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःखशमनम तम नमामि हरण. की भागवताचा शेवटचा सार आहे की नाम संकीर्तन यस्य, भागवत सगळं ऐकल्यानं नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणमो दुःखशमनम तम नमामि हरिपरम. तर तुम्हाला जीवनामध्ये या भागवताची फलश्रुती याच्यामध्येच आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत भागवत वाचन करा आणि आपलं जीवन धन्य करा. ही खूप सुंदर भागवत कथा आहे. 7 दिवसामध्ये या कथेचं काहीच परिपूर्णता होत नाही, पण अल्पबुद्धी अल्पमतीमुळे मी करण्याचा प्रयत्न केला 7 दिवसामध्ये. तर त्यामुळे मी शिंदे परिवारांचा खूप आभारी आहे की त्यांनी मला या कथा करण्याची संधी दिली आणि सगळ्या त्यांच्या परिवारांना 7 दिवसामध्ये खूप सुंदर सेवा केली. मी माताजीचा प्रभूचे त्यांच्या सोनाचं त्यांच्या मुलाचं जे शेळकेपूर्व रोज मला नाही का आणण्यासाठी यायचे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला कोणाचे नावं माहीत नाहीत, पण सगळ्यांना खूप सुंदर केली. मी तुमच्या सगळ्यांची चरणी प्रार्थना करतो आणि भगवान कृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो तुमची मती भगवंताच्या चरणी अखंड राहो, भगवंताची भक्ती तुम्हाला भेटो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या 7 दिवसामध्ये बोलण्याच्या वगामध्ये काही शब्द वाईट पडले असेल, बोलण्यातून कोणी दुखावला असेल तर लहान तोंडी मोठा घास म्हणून तुम्ही सगळ्यांना माफ करा. मी तुमच्या एका मुलासमान आहे आणि मला आशीर्वाद द्या. मी जे काही बोललो ते माझ्या मी जीवनात आत्मसात करेन. आणि मला तुम्हाला काही द्यायचं असेल तर ह्या भागवत कथेच्या नंतर तुम्ही प्रत्येकानं मी जे काही एवढं एनर्जी लावली या 7 दिवसामध्ये एकच द्या तुम्ही की दिवसातून 24 तासातून 1 माळा रामकृष्ण हरीची करा, बाकी काही नको. करताना 1 माळा रामकृष्ण हरीची. किती लोक करतात हातवरती करा. हां, नसेल तर मी माळा देतो पाठवून. माळा मी आज आणायचं विसरून गेलो, बॅग आणायच्या होत्या. 1 माळा करा, लाईफमध्ये खूप आनंदी होईल. तर मी खूप खूप आभारी आहे, विशेष करून आमच्या भंजनमुळे शुक्ला प्रभू त्यांनी हार्मोनियमची साथ दिली, नित्यानंद मृदुंग वाजवला, त्याबरोबर करतालासाठी घनश्याम आणि ओम सुद्धा आल्या, यांचा पण मी आभारी आहे. कारण काय होतं आहे कथेमध्ये संगीत असेल तर कथेला थोडंसं हरिनामाला मजा येते. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचा मी खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. धन्यवाद.